नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग देसले आणि मी तुमचं स्वागत करतोय आजच्या लेक्चरमध्ये. आज आपण आर-टी-ओ एम-व्ही-आय 2017चा जो क्वेश्चन पेपर होता त्याचं सोल्युशन बघणार आहोत. मागच्या वेळी आपण फ्लुइड मेकॅनिक्सचं सोल्युशन बघितलं होतं. तो व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर YouTubeला अवेलेबल आहे. ॲपवरती पण अवेलेबल आहे. आजच्या सेशनमध्ये आपण त्याच क्वेश्चन पेपरमध्ये थर्मोडायनामिक्सचे जेवढे क्वेश्चन्स होते, अराउंड 20 क्वेश्चन्स प्युअरली थर्मोडायनामिक्सवरती होते. त्यांचं सोल्युशन आपण आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. याच्यात आपल्याला क्वेश्चन जे आहेत त्यांचे नंबर्स शफल करून घेतले आहेत कारण मी त्याला ॲज पर सिलेबस थोडं अरेंज करून घेतलंय. सो इन्स्टेड ऑफ रीडिंग दिस क्वेश्चन, इफ यू विश यू कॅन रीड दिस, pause this video, you can read this statement, you can try to answer this question. But before starting this, as you can see that this question is on सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती थोडा वेळ देतो. तर बरेचसे पुढचे एमसीक्यू जे आहेत ते याच्यावरतीच डिपेंड आहेत, ते आपल्याला फटाफट सॉल्व्ह करता येतील. तर आपल्याला आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये तो कुठून आलाय, तर तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या लिमिटेशन्स वरून सुरुवात झाली. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, तर तो एनर्जी बॅलन्स लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपल्याला माहिती आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड ओनली फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे आपल्याला एनर्जी तयार करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला ती कन्वर्ट करता येते. आता ह्याच्यात हा जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, हा सगळ्या एनर्जी विषयी बोलतो. कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू समथिंग एल्स लाईक दॅट. आता ह्याला जर आपण थर्मोडायनामिक्स मध्ये आणलं स्पेसिफिकली, तर तो होतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीलाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतो. कुठे? थर्मोडायनामिक्स मध्ये. आणि मग थर्मोडायनामिक्स मध्ये आपण कुठल्या प्रकारच्या एनर्जीचं इंटरकन्व्हर्शन चेक करतो, तर तिथे फक्त दोनच एनर्जी असतात, दॅट इज हीट अँड वर्क. आपल्याला माहिती आहे हीट आणि वर्क ह्या दोन एनर्जीज आहेत. त्यांचे डेफिनेशन वगैरे आपण बॅच मध्ये डिस्कस करणारच आहोत सेशन्समध्ये डिटेलमध्ये. आता तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल हीट म्हणजे काय आणि वर्क म्हणजे काय. तर हीट ही लो ग्रेड एनर्जी आहे, वर्क ही हाय ग्रेड एनर्जी आहे. आपल्याला वर्क नेहमी हवं असतं, तर मग ह्यांचं इंटरकन्व्हर्शन जे आहे, हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये आणि वर्कचं कन्व्हर्शन हीटमध्ये, हे पर्टिक्युलरली या सब्जेक्टमध्ये आपण स्टडी करतो थर्मोडायनामिक्समध्ये. मग फर्स्ट लॉ काय सांगतो की यांचं इंटरकन्व्हर्शन होणार आहे. आपण हीट प्रोड्यूस करू शकत नाही, आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, वर्क प्रोड्यूस करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. आपण फक्त काय करू शकतो, इंटरकन्व्हर्शन करू शकतो. आणि याच्यासाठी त्यांनी मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये प्रोसेससाठी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. कुठल्याही थर्मोडायनामिक प्रोसेससाठी मॅथमॅटिकली आपण याला कसं लिहिणार आणि कुठल्याही थर्मोडायनामिक सायकलसाठी आपण याला कसं लिहिणार. तर प्रोसेस म्हणजे काय, सायकल म्हणजे काय, हे आपण सेशन्स मध्ये डिस्कस करूयात. प्रोसेससाठी हा काय म्हणतो की तुमच्या जेवढा हीट इंटरॅक्शन्स असणार आहे या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये, ती हीट इंटरॅक्शन वर्क प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी यांच्या ऍडिशनच्या इक्वल असणार आहे. म्हणजे आपण याच्यात वर्क प्रोड्यूस केलेलं नाही, डिस्ट्रॉय केलेलं नाही, हीट प्रोड्यूस केलेलं नाही, डिस्ट्रॉय केलेलं नाही, यांचं फक्त इंटरकन्व्हर्शन केलेलं आहे. आणि ह्या बॅलन्स नाही, ह्या प्रोसेसमध्ये हे असणार लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉर दी प्रोसेस. हेच जर आपण इकडे सायकलसाठी, सायकल म्हणजे काय, नंबर ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस परफॉर्म इन सच वे दॅट फर्स्ट इनिशियल अँड फायनल स्टेट आर सेम. ह्या सायकलमध्ये जर आपण याला केलं तर काय होतं, सगळ्या वर्क इंटरॅक्शनचं समेशन आणि सगळ्या हीट इंटरॅक्शनचं समेशन हे सेम असतं. आता समेशन म्हणजे काय, तर ऍडिशन विथ साइन कन्व्हेन्शन. म्हणजे जेवढी हीट ऍड केली असेल ती पॉझिटिव्ह, जेवढी रिजेक्ट केली ती निगेटिव्ह, अशा सगळ्या हीट इंटरॅक्शन प्रोसेसेसचं समेशन घ्यायचं. ते सगळ्या वर्क इंटरॅक्शनच्या समेशनशी सेम असतं. म्हणजे जेवढं वर्क प्रोड्यूस झालं असेल तर पॉझिटिव्ह, आपण सप्लाय केलं असेल तर निगेटिव्ह, असं ऍड मायनस करून समेशन म्हणलेलं आहे. ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन नाही, ते समेशन आहे. समेशन इज विथ साइन कन्व्हेन्शन. हे सगळं करून ही टोटल सेम असते. म्हणजे याच्यात काहीच डिस्ट्रॉय नाही झालं, काहीच प्रोड्यूस नाही झालं, हे फक्त इंटरकन्व्हर्शन झालं. हे सांगितलं आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग इथपर्यंत प्रॉब्लेम फर्स्ट लॉने सॉल्व्ह करून दिला, की मॅथमॅटिकल स्टेटमेंट देऊन दिलं तुम्हाला की बॅलन्स काय आहे. पण काही दोन असे प्रश्न आहेत, महत्वाचे दोन प्रश्न आहेत, ज्यांचं उत्तर फर्स्ट लॉने दिलेलं नाही. त्याला आपण म्हणतो लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय लिमिटेशन्स आहेत, तर ते आहेत की हा जो फर्स्ट लॉ आहे, हा एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि तो प्रश्न म्हणजे, जर माझ्याकडे हीट एनर्जी असेल, माझ्याकडे 10 किलो जूल्स या जूल्स हीट एनर्जी असेल, तर याचं कन्व्हर्शन मी एंटायरली 10 किलो जूल्स वर्क मध्ये करू शकतो का, असा आपण प्रश्न जर याला विचारला, कोणाला विचारला, फर्स्ट लॉला विचारला, इज इट पॉसिबल, तर तो म्हणतो मला माहित नाही. तो काय विचारतो, आपल्याला प्रश्न विचारतो. जर असं झालेलं असेल तर 10 इक्वल टू 10 म्हणजे बॅलन्स असणार आहे, पण ते होईल का नाही होईल याचं उत्तर फर्स्ट लॉ देत नाही. हे पहिलं लिमिटेशन आहे. हा पहिला प्रश्न आहे की आपल्याला कन्वर्शन ऑफ कंप्लीट कन्वर्शन ऑफ हीट इनटू वर्क, वेदर इट इज पॉसिबल ऑर नॉट, इफ यू आस्क दिस क्वेश्चन टू फर्स्ट लॉ, इट इज अनेबल टू आन्सर. एवढंच म्हणतो की जर झालं असेल तर बॅलन्स असेल. हा पहिला लिमिटेशन आहे. दुसरा लिमिटेशन, आपण त्याला दुसरा प्रश्न विचारला की समजा माझ्याकडे 10 जूल्स हीट आहे, 10 किलो जूल्स हीट आहे, पण ती किती टेम्परेचरला आहे, 20 डिग्री सेल्सिअसला आहे. आणि तिला मला उचलून
हायर टेम्परेचर रिझर्वायरला, म्हणजे जो 100 डिग्रीला आहे फॉर एक्झाम्पल, इथे हे 10 ज्यूल्स मला किलो ज्यूल्स मला उचलून टाकायचे. म्हणजे काय, ट्रान्सफरिंग द हीट फ्रॉम लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर, असं जर मला करायचं असेल तर हे पॉसिबल आहे का, असा प्रश्न जर आपण फर्स्ट लॉला विचारला तर तो म्हणतो मला माहित नाही. दॅट इज लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ. तो काय सांगतो, तो आपल्याला प्रश्न विचारतो हे झालंय का, जर झालं असेल तर जेवढी हीट याने लूज केली तेवढी हीट याने गेन केली, म्हणजे एनर्जी बॅलन्स विल बी देअर. बट ते होईल की नाही होईल ह्या प्रश्नाचं उत्तर फर्स्ट लॉ देत नाही. आणि मग ह्याचेच उत्तर सेकंड लॉने दिलेले आहेत. या दोन लिमिटेशन्सला ओव्हरकम केलंय सेकंड लॉने, आणि म्हणून आपल्याला सेकंड लॉचे दोन स्टेटमेंट्स येतात. पहिलं म्हणजे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आणि दुसरं म्हणजे क्लॉसेस स्टेटमेंट. तर केल्विन प्लॅंक स्टेटमेंट याचं उत्तर सरळ सरळ नाही म्हणतो, नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. Complete conversion of heat energy into work energy is not possible. That is your Kelvin Planck statement. So हे आहे क्लॉसेस स्टेटमेंट. इज इट पॉसिबल टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर रिझर्वायर कडनं हाय टेम्परेचर रिझर्वायर कडे हीट ट्रान्सफर करणं पॉसिबल आहे का, असा प्रश्न जर आपण क्लॉसेसला विचारला, क्लॉसेस स्टेटमेंट त्याचं उत्तर, क्लॉसेस त्याचं उत्तर देतो की नाही, दिस इज नॉट पॉसिबल. कुठल्याही डिव्हाइसने हे, सायक्लिक डिव्हाइसने हे करणं पॉसिबल नाही. प्रोसेस एका प्रोसेसने केलं जाऊ शकतं पण सायक्लिक डिव्हाइसने केलं जाऊ शकत नाही. हे वाक्य ह्या सेशनच्या स्कोपच्या बाहेर आहे. ड्युरिंग अवर रेग्युलर सेशन्स आय विल डिस्कस दिस इन डिटेल. आता ह्या मिनिटाला एवढं समजून घ्या की हे पण पॉसिबल नाहीये, हे पण पॉसिबल नाहीये. दिस इज केल्विन प्लॅंक स्टेटमेंट, दिस इज क्लॉसेस स्टेटमेंट. मग काय पॉसिबल आहे, तर कुठलाही सायक्लिक डिव्हाइस वापरून जर तुम्हाला हीटचं कन्व्हर्शन, आता सायक्लिक डिव्हाइस वापरायचं आहे आणि हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये करायचं आहे, तर माझ्याकडे सोर्स असणार आहे जो मला हीट देणार. सोर्स म्हणजे काय, जो रिलेटिव्हली हाय टेम्परेचरला असेल त्याला आपण सोर्स म्हणतो. ह्या सोर्स कडनं मी हीट घेणार. आता ही हीट कन्वर्ट करायची मला वर्कमध्ये, त्याच्यासाठी मला काहीतरी डिव्हाइस लागेल, काहीतरी सिस्टम लागेल, तर ती माझी सिस्टम म्हणजे माझं डिव्हाइस. ह्या डिव्हाइसला मी ती हीट देतोय म्हणून मी याला म्हणणार क्यू ए, क्यू ऍडेड टू द सिस्टम. या सिस्टमला ही हीट 10 किलो ज्यूल्स जर मी दिले आणि ह्या सिस्टमला सांगितलं की, या सायक्लिक सिस्टमला मी सांगितलं की मला याचं वर्कमध्ये कन्व्हर्शन करून दे, तर तो मला नेट वर्कमध्ये कन्व्हर्शन करून देणार. तर केलिंग सांगतो की हे 10 किलो ज्यूल जर तुम्ही दिले तर 10 किलो ज्यूल्स मिळणार नाही, तुम्हाला 10 पेक्षा कमीच मिळतील. मग 10 पेक्षा कमी समजा 3 किलो ज्यूल्स मिळाले, मग 7 किलो ज्यूल कुठे जातील. मग फर्स्ट लॉ सांगतो की तुम्ही डिस्ट्रॉय नाही करू शकत 7 किलो ज्यूल, म्हणजे काय, तुम्हाला रिजेक्ट करावंच लागेल. म्हणजे क्यू आर स्टँड्स फॉर रिजेक्टेड बाय द सिस्टम टू द सिंक. म्हणजे सिंक म्हणजे कोण, याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला जो असेल तो, त्याला हे 7 किलो ज्यूल्स त्याला रिजेक्ट करावेच लागतील, तरच हे वर्क प्रोड्यूस होईल. हे असं कोणी सांगितलं सगळं, हे सांगितलंय केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. आणि ह्या डिव्हाइसला वर्क प्रोड्यूस करतो म्हणून आपण त्याला इंजिन म्हणतो, हीट वरती काम करतोय म्हणून त्याला हीट इंजिन म्हणतो. या डिव्हाइसला काय म्हणतो आपण, हीट इंजिन. मग आता याच्यात ह्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो बघा. केल्विन स्टेटमेंट, केल्विन प्लॅंक स्टेटमेंट मी 3-4 प्रकारे बोलू शकतो. पहिलं की तुम्ही हीटला कम्प्लीट कन्वर्ट करू शकत नाही वर्कमध्ये, हे सुद्धा केल्विन प्लॅंक स्टेटमेंटच आहे. तुम्हाला जर हीटला वर्कमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही पार्शियली करू शकता, हे पण केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आहे. तुम्हाला हीट वर्कमध्ये कन्वर्ट करायचं असेल सायक्लिक डिव्हाइस वापरून, तुम्हाला काहीतरी हीट रिजेक्ट करावीच लागेल, हे पण केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आहे. तुम्हाला जर हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये करायचं असेल तर 2 टेम्परेचर रिझर्वायर सोबत इंटरॅक्शन करावेच लागेल. इंटरॅक्शन म्हणजे काय, हीट घेणे देणे, याला आपण इंटरॅक्शन म्हणतो. 2 टेम्परेचर रिझर्वायर सोबत हीट द्यावी लागेल किंवा घ्यावी लागेल, 2 इंटरॅक्शन कराव्याच लागतील, तरच तुम्ही वर्क प्रोड्यूस करू शकतात. एक इंटरॅक्शन करून तुम्ही वर्क प्रोड्यूस करू शकत नाही. एक इंटरॅक्शन केली म्हणजे काय होईल, इकडून जर 10 किलो ज्यूल येत आहेत तर फर्स्ट लॉ नुसार 10 इकडे जावेच लागतील, 10 इकडे जायलाच लागतील. आणि म्हणजे त्याचाच अर्थ काय होऊन जाईल, 10 किलो ज्यूल दिले हीटच्या फॉर्म मध्ये, 10 किलो ज्यूल वर्कच्या फॉर्म मध्ये मिळून गेले, हे पॉसिबल नाहीये. म्हणजे तुम्ही एक पार्शियल कन्व्हर्शनच करू शकता. हे झालं पूर्ण केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. म्हणजे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट जिथे जिथे येतो तिथे 2 टेम्परेचर रिझर्वायर असणं गरजेचं आहे, हीट इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, आणि हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये कम्प्लीट होणारच नाही कधी. प्रॅक्टिकली बोलायला झालं तर 40% वरती आपण कन्वर्ट करू शकत नाही. आतापर्यंत जेवढे थर्मल पॉवर प्लांट असतील, कुठलेही पॉवर प्लांट असतील, त्याच्यात आपण 40-45% वरती ही कन्व्हर्शन करू शकत नाही. म्हणजे 50% वरती आपल्याला हीट रिजेक्ट करावीच लागते. हे झालं केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. क्लिअर आहे सगळ्यांना. हे जर तुम्हाला क्लिअर झालं तर सगळ्या एमसीक्यूचे उत्तर पटापट जमतील बघा. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. आता क्लॉसेस स्टेटमेंट काय, प्रश्न काय विचारला आपण क्लॉसेसला, की माझ्याकडे लो टेम्परेचर रिझर्वायर आहे आणि हाय टेम्परेचर रिझर्वायर आहे. लो टेम्परेचर रिझर्वायर म्हणजे काय, घरातलं फ्रीज, आतलं टेम्परेचर मला -5 मध्ये ठेवायचं आहे, आणि या -5 मध्ये जर मी सफरचंद आणून ठेवलं, तर हे बाजारात आणून ठेवलेलं सफरचंद आहे, याच्याकडे हीट एनर्जी आहे, इथून हीट याने काढली पाहिजे सिस्टमने. सिस्टम म्हणजे कोण झाला, तो रेफ्रिजरेटर किंवा हीट पंप आपण त्याला म्हणतो. या सिस्टमने काय केलं पाहिजे, या सिंक कडून हीट घेतली पाहिजे.
म्हणजे याने इथून उचलली पाहिजे. मग हीट आपण कुठे ऍड करतोय? सिस्टम मध्ये ऍड करतोय, म्हणून क्यूए, क्यू एक्स्ट्रॅक्टेड, क्यू ऍडेड टू द सिस्टम, म्हणजे रेफ्रिजरंट ती हीट घेऊन घेणार आणि ती वरती पाठवणार कोणाला? सराउंडिंगला, म्हणजे हाय टेम्परेचरला सराउंडिंग सोर्स याला आपण म्हणू. आता हाच सराउंडिंग आता इथे सोर्स झाला. जो सराउंडिंग इथे सिंक होता तोच सराउंडिंग इथे काय होईल? सोर्स आहे, कारण रिलेटिव्हली याच्यापेक्षा तो जास्त टेम्परेचरला आहे. मग या सराउंडिंगला त्याने हीट रिजेक्ट केली पाहिजे, सिस्टमने हीट रिजेक्ट केली पाहिजे. असंच जर डायग्राम ठेवली तर ही पॉसिबल आहे का? तर नाही पॉसिबल. का? कारण की हे नॉन स्पॉन्टेनियस आहे. लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचरकडे हीट जाऊ शकत नाही, नॉन स्पॉन्टेनियस आहे. हे कोणी सांगितलं? क्लॉसेस स्टेटमेंट सांगितलं. सगळ्या प्रोसेसेस जेवढ्या पण आहेत त्या स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर पॉसिबल, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर नॉट पॉसिबल. सगळ्या केसेसमध्ये इलेक्ट्रिसिटी तुमची हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडे फ्लो होते. लो कडनं हायकडे जायचं असेल तर काहीतरी खर्च करावा लागेल. तुम्हाला पाण्याला जर हाय लेवलकडनं लो लेवलकडे नॅचरली फ्लो होणार, स्पॉन्टेनियसली फ्लो होणार, पण खालच्या लेवलपासून वरच्या मजल्यावरती पाणी पाठवायचं असेल तर पंप लागतो. सिमिलरली इथे सुद्धा लो टेम्परेचरकडनं हाय टेम्परेचरकडे जर मला हीट पाठवायची असेल तर हे स्पॉन्टेनियसली पॉसिबल नाही. ह्या डायग्राम मध्ये स्पॉन्टेनियस आहे बघा, इकडनं जेवढी हीट निघाली तेवढी तिकडे पोहोचली, असं होऊ शकत नाही. मग काय पॉसिबल आहे? हे जर करायचं असेल तर मला काहीतरी वर्क द्यावं लागेल, सम फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन वर्क और नेट वर्क आय विल हॅव टू सप्लाय, देन ओनली दिस इज पॉसिबल. यस, तर हे झालं तुमचं क्लॉसेस स्टेटमेंट. दिस गिव्स द बर्थ टू द टू टाइप्स ऑफ डिव्हाइसेस, रेफ्रिजरेटर अँड हीट पंप. याच्यातनं आपल्याला हीट इंजिन हे डिव्हाइस मिळालं. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट, क्लॉसेस स्टेटमेंट. आता आपण आपला पहिला एमसीक्यू वाचूया. बघा काय म्हणतोय. इट इज इम्पॉसिबल फॉर एनी डिव्हाइस, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी डिव्हाइस दॅट ऑपरेट्स इन अ सायकल टू रिसीव्ह हीट फ्रॉम ए सिंगल रिझर्वायर. हीट रिसीव्ह केली त्याने कोणाकडनं? एका रिझर्वायरकडनं. जो हीट देतो त्याला काय म्हणतो आपण? सोर्स. हीट ऍड कुठे झाली? आपल्या सिस्टम मध्ये झाली, त्या डिव्हाइस मध्ये झाली. अँड प्रोड्युसेस नेट अमाऊंट ऑफ वर्क, अँड प्रोड्युसेस नेट अमाऊंट ऑफ वर्क. समजा मी 10 किलो ज्यूल्स दिले तर 10 किलो ज्यूल्स मिळतील. इट इज इम्पॉसिबल. दिस इज अ डिव्हाइस कॉल्ड एज हीट इंजिन, आणि हे पॉसिबल नाहीये, दिस इज इम्पॉसिबल. आता हे जे स्टेटमेंट आहे याला मी इथे ग्राफिकली मांडलंय बघा. इट इज इम्पॉसिबल फॉर एनी डिव्हाइस वर्किंग इन अ सायकल टू रिसीव्ह हीट फ्रॉम ए रिझर्वायर, फ्रॉम अ सिंगल रिझर्वायर, अँड प्रोड्यूस नेट अमाऊंट ऑफ वर्क इज इम्पॉसिबल. हे कोणी सांगितलंय? हे केल्विन प्लॅंक स्टेटमेंटने सांगितलंय. सो आन्सर इज क्लिअरली इथे तर रँकाईन येणार नाहीये, ऑटो येणार नाहीये, केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. आन्सर याचं खूप सोपं होतं, 2 सेकंदात तुम्ही याला सांगू शकत होतो तुम्ही. बट युझिंग दिस आय हॅव एक्सप्लेन्ड व्हॉट इज द फर्स्ट लॉ, त्याची लिमिटेशन्स, त्याच्यावरनं सेकंड लॉ कसा झाला, सेकंड लॉचे 2 स्टेटमेंट्स काय आहेत हे आपल्याला क्लिअर झालं. ह्या एमसीक्यूचा तर आन्सर आलेलंच आहे, पुढच्या एमसीक्यूचा पण सोपा होऊन जाईल. ठीक आहे, लेट अस गो फॉर दिस इज द आन्सर. त्याच्यात मी जे आता डायग्राम्स काढल्या होत्या, दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज पॉसिबल, this is not possible, this is possible. We'll have to supply compressor work said by losses. We'll have to interact with two temperature reservoirs said by Kelvin. Like. So answer number 1. Next question. Thermal efficiency. Fraction of the heat input that is this. हे जे आहे हे तुम्हाला दिलेलं नाही क्वेश्चन पेपर मध्ये, हे मी याची समरी इथे प्रत्येक वेळी टायटल करून दिली आहे, सो दॅट तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला ते सोपं होईल कोणत्या टॉपिक वरती तो एमसीक्यू आहे. Fraction of the heat input that is converted to the net work output is a measure of performance of the heat engine and is called as. कसली डेफिनेशन आहे बघा. आता आपण जे बघितलं की कुठल्याही हीट इंजिनने हीट ऍब्सॉर्ब म्हणजे ऍक्सेप्ट केल्यानंतर सोर्स कडनं या हीट इंजिनने हीट घेतली, दिस इज इनपुट टू द हीट इंजिन आणि दिस इज आवर डिझायर्ड आउटपुट, नेटवर्क प्रोड्यूस करून दिलं. हे करताना त्याने काहीतरी हीट रिजेक्ट केली, त्याशिवाय शक्य नव्हतं. सिंकला त्याने हीट रिजेक्ट केली तरच हे पॉसिबल आहे. तर असं जर तुमचं हीट इंजिन असेल तर त्याचा फ्रॅक्शन घ्यायचं आहे आपल्याला, फ्रॅक्शन ऑफ द हीट इनपुट, फ्रॅक्शन ऑफ हीट इनपुट अँड वर्क आउटपुट, म्हणजे वर्क नेट अपॉन हीट इनपुट, ह्यांचा फ्रॅक्शन इज द मेजर ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट इंजिन. ह्या इंजिनची परफॉर्मन्स आहे तो, आणि दॅट इज कॉल्ड ॲज थर्मल इफिशियन्सी. खूप सोपं आहे. आउटपुट ऑफ दिस डिव्हाइस इज डब्ल्यू नेट, इनपुट ऑफ दिस डिव्हाइस इज क्यूए. इनपुट म्हणजे काय? आपल्याला त्याला जो खर्च आलाय तो, आणि आउटपुट म्हणजे काय? ज्याच्यासाठी ते डिव्हाइस रन केलं ते. म्हणजे काय झाली तुमची थर्मल इफिशियन्सी झाली. मेकॅनिकल इफिशियन्सी येत नाही, व्हॉल्युमेट्रिक येत नाही, फ्युएल रेशोचा काही संबंधच नाही. ठीक आहे, आता याच्यासोबतच मी काय करतो, हीट इंजिन आणि हीट पंप यांचे जे सीओपी असतो, जसा याचा परफॉर्मन्स थर्मल इफिशियन्सी आहे, तसा हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटरचा परफॉर्मन्स सीओपी ने मेजर केला जातो. ते ऍड करून घेतो इथे फक्त एक. त्याच्यावरती ह्या पर्टिक्युलर स्लाइड्स मध्ये क्वेश्चन नाहीये, स्टील एक्सप्लेन करून देतो. आता बघा, 2 डिव्हाइसेस आपल्याला क्लॉसेस स्टेटमेंट वरून मिळाले. एक रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेटर काय करतो?
खालून हीट उचलणार म्हणजे हीट ऍडेड टू द सिस्टम फ्रॉम द सिंक. आणि आता ह्या सिंकला मला कूल करायचंय, याला थंड करायचंय, मग याला मी इन्सुलेट करून ठेवणार जेणेकरून बाहेरची हीट याच्यात यायला नको, कारण की याला मला थंड ठेवायचंय ना. म्हणजे तुमचा एअर कंडिशनरचा रूम असेल किंवा रेफ्रिजरेटरची स्पेस जी असेल आतली, ती ही जागा झाली. इथून मला हीट काढून घ्यायची आणि कुठे पाठवायची? सराउंडिंगला पाठवायची, रिजेक्ट करायची सराउंडिंगला. हा झाला तुमचा सोर्स म्हणजे सराउंडिंग ऍटमॉस्फिअर. हे करण्यासाठी हे नॅचरली पॉसिबल आहे का? नाही. हे करण्यासाठी तो काय घेईल? नेटवर्क घेईल. आता हे झालं रेफ्रिजरेटर, कारण की मी याला कूल करतोय तर याच्यासाठी मला हे इम्पॉर्टंट आहे. जेवढा क्यूए जास्त असेल तेवढा रेफ्रिजरेटर चांगला. ऑन दी अदर हँड याला हेच डिव्हाइस मी वापरू शकतो हीट पंप म्हणून. सेम डिव्हाइस ऍज इट इज. काय करेल हीट पंप? एका खालच्या टेम्परेचरच्या जागेकडनं हीट घेणार, सिंक कडून हीट घेणार आणि एका हाय टेम्परेचरच्या जागेला जाऊन सोडून देणार, रिजेक्टेड टू द सोर्स. पण आता मला काय करायचंय? त्याला हीट पंप म्हणून वापरायचंय, तर मला ह्या जागेचं टेम्परेचर वाढवण्यासाठी मी हे सगळं करतोय. मी ह्या जागेला इन्सुलेट करणार सो दॅट इथली हीट बाहेर जायला नको. आणि आता माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? क्यूआर वाढवायचा आहे, कारण की जास्तीत जास्त मला याचं टेम्परेचर वाढवायचं आहे. हे करण्यासाठी मला काय करावं लागेल? अगेन वर्क नीट द्यावं लागेल. बघा, मॅथमॅटिकली डायग्राम्स आर सेम, ओनली ऑब्जेक्टिव्ह इज डिफरंट. ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस सिस्टम इज टू कूल समथिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस सिस्टम इज टू हीट समथिंग. मग इथे मला कोण इम्पॉर्टंट आहे? क्यूआर इम्पॉर्टंट आहे. मग ह्या सिस्टमचा जर परफॉर्मन्स मला काढायचा असेल, ज्याला आपण सीओपी म्हणतो, सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर, काय असतो मग? ह्या सिस्टमचा आउटपुट काय आहे? आउटपुट म्हणजे ॲरोवरनं नाही समजायचं. आउटपुट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह इज व्हॉट? कूलिंग ना. याचं टेम्परेचर जेवढं कमी होईल तेवढं चांगलं. ते केव्हा कमी होईल? जेव्हा माझा क्यूए जेवढा जास्त असेल तेव्हा. म्हणजे माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? क्यूए. तो जेवढा जास्त तेवढा चांगला परफॉर्मन्स. याला खर्च काय येतोय? इनपुट नेटवर्क देतोय मी त्याला, कॉम्प्रेसरवर मला द्यावं लागतंय. ते जेवढं कमी देईल तेवढा सीओपी चांगला असेल. सो क्यूए अपॉन डब्ल्यू नेट. याच्यासाठी काय होऊन जाईल? सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर हीट पंप. सांगा मला काय, तुम्ही सांगा आता. या लॉजिकनुसार मी जे समजवलं, याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ह्याचं ऑब्जेक्टिव्ह हिटिंग आहे. जेवढं सोर्सचं टेम्परेचर वाढवलं जाईल तेवढं चांगलं आहे. सोर्सचं टेम्परेचर केव्हा वाढेल? जेव्हा क्यूआर मी जास्त ऍड करेल. म्हणजे माझा क्यूआर जेवढा चांगला तेवढा माझा परफॉर्मन्स चांगला. सो क्यूआर हायर द क्यूआर हायर द सीओपी. आणि याला खर्च काय येतोय? नेटवर्क द्यावं लागतंय. ते खाली घेतलं. सो दिस इज द सीओपी ऑफ हीट पंप. याच्यावरती जर क्वेश्चन आला तर बघा. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट थर्मल इफिशियन्सी सांगितली. याच्यात आपण आता थर्मल इफिशियन्सी म्हणजे हे एवढं मी समजवलं. याच्यात आपण फर्स्ट लॉ पण अप्लाय करू शकतो. बघा, या सगळ्या डिव्हाइसेसला आपण फर्स्ट लॉ पण अप्लाय करू शकतो. म्हणजे जेवढी इकडनं एनर्जी आली आहे तेवढी या दोन भागांमध्ये डिवाइड झाली. तर फर्स्ट लॉ काय सांगेल? क्यूए इक्वल टू डब्ल्यू नेट प्लस क्यूआर. हा झाला फर्स्ट लॉ. क्यूए इक्वल टू डब्ल्यू नेट प्लस क्यूआर. याच्यावरून मी काय काढणार? किंवा डब्ल्यू नेट काढू शकतो. बघा, हा क्यूआर इकडे येऊन जाईल, क्यूए मायनस क्यूआर. तर तो डब्ल्यू नेट टाकून दिला, क्यूए मायनस क्यूआर बाय क्यूए. तर काय होऊन जाईल? 1 मायनस क्यूआर बाय क्यूए. दिस इज ऑल्सो अल्टरनेट फॉर्म्युला फॉर इफिशियन्सी. बघा, हे नाही लक्षात राहिलं ना चालेल. फंडामेंटल लक्षात ठेवा. यांच्या दोघांना यूज करून तुम्ही हे काढू शकता. ठीक आहे. फंडामेंटल काय आहे? फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ इथे काय आहे? जेवढी एनर्जी इनला जाणार इक्वल टू बाहेर जाणार एनर्जी, यांचे ऍडिशन. सो दॅट इज व्हॉट दिस स्लाइड इज. द रेशो ऑफ द ब्रेक पॉवर आउटपुट. आता बघा, हा 87 क्वेश्चन नंबर होता. द रेशो ऑफ द ब्रेक पॉवर आउटपुट टू द फेल एनर्जी इनपुट पर युनिट टाइम इज कॉल्ड एज. आता काय म्हणतोय तो? रेशो ऑफ ब्रेक पॉवर, शार्प पॉवर, ब्रेक पॉवर डिवाइड बाय फ्युएल इनपुट. म्हणजे किती खर्च केला तुम्ही हीट, फ्युएल बर्न केल्यानंतर किती हीट प्रोड्यूस केली, दॅट इज हीट ऍडेड टू द सिस्टम, वर्क नेट आउटपुट फ्रॉम द सिस्टम and is called as thermal efficiency. अगेन दिस इज थर्मल इफिशियन्सी. इथे व्हॉल्युमेट्रिक येणार नाही, रिलेटिव्ह इफिशियन्सी येणार नाही. हे काय झालं? थर्मल इफिशियन्सी झालं. ठीक आहे. आणि हे पर्टिक्युलरली ही टर्म जी असते ब्रेक पॉवर वगैरे, हे आपण इंजिनसाठी वापरतो. जे आपले रेसिप्रोकेटिंग इंजिन असतात, आयसी इंजिन्स, त्यांच्या केसमध्ये आपण ब्रेक पॉवर हा शब्द वापरतो. तसं आपण टर्बाईनसाठी पण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी आपल्याला माहिती आहे. व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी म्हणजे काय? किती व्हॉल्यूम त्याने ट्रान्सफर केला, रिलेट्स टू द अमाऊंट ऑफ द एअर टेकन इन टू द सिलेंडर कम्पेअर्ड विथ द सिलेंडर्स डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम. म्हणजे सिलेंडरची जी व्हॉल्यूम कॅपॅसिटी आहे तेवढी एअर त्याने डिस्प्लेस केली का, की काही एम्प्टी पॉकेट्स राहून गेले, ते चेक करण्यासाठी आपल्याकडे व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी असतं. मेकॅनिकल इफिशियन्सी काय आहे? त्याच्यातले जे फ्रिक्शन लॉसेस असतात शाफ्टमध्ये, बेरिंगमध्ये, ते काउंट करण्यासाठी मेकॅनिकल इफिशियन्सी असते. आणि रिलेटिव्ह इफिशियन्सी जनरली काय असते, की स्टँडर्ड सायकल जे असतात, कार्नॉट सायकल वगैरे असेल, त्यांच्यासोबत कंपॅरिझन करून ऍक्च्युअल सायकलचा परफॉर्मन्स कम्पेअर करायचा, दोघा इफिशियन्सीचा रेशो घ्यायचा, त्याला आपण रिलेटिव्ह इफिशियन्सी म्हणतो. ठीक आहे. सो इफिशियन्सीवरती बऱ्यापैकी क्वेश्चन होते. हा सुद्धा क्वेश्चन बघा त्याच्यावरतीच आहे. सायक्लिक हीट इंजिन डज 50 किलोजूल. 50 किलोजूल ऑफ वर्क म्हणजे काय म्हणतोय? सायक्लिक हीट इंजिन आहे, 50 किलोजूल ऑफ वर्क प्रोड्यूस करत आहे पर सायकल इफ द इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन इज
75%. इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन किती दिलेली आहे? थर्मल इफिशियन्सी 75%. याला आपण कसं लिहिणार? 0.75 लिहू शकतो. 75 डिवाइड बाय 100. द हीट रिजेक्टेड पर सायकल इज, काय काढायला सांगितलं मला? हीट रिजेक्टेड पर सायकल काढायला सांगितलेली. आता हीट इंजिन आपल्याला माहिती आहे काय? हीट इंजिन काय करत आहे? बघा, डायग्राम पार्ट करण्याची गरज नाही. हीट इंजिनचा फंक्शन काय आहे? ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इंजिन आहे. काय करेल ते? नेटवर्क देईल. केव्हा पॉसिबल आहे हे सगळं विचार करून आपण डायग्राम ड्रॉ करायची, पार्ट करण्याची गरज नाही. बरेच मुलं याला Q1 Q2 म्हणतात, त्याच्याने कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे मी त्याला सिम्बॉल्स दिले आहेत. ऍडेड टू द सिस्टम, रिजेक्टेड बाय द सिस्टम, म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग आपण त्याला ड्रॉ करू शकू. आता आपण हे सोर्स कडनं काय करणार? तो हीट इंजिन हीट घेणार ना, म्हणजे हा Q ऍडेड टू द सिस्टम झाला. हे पॉसिबल आहे का असं? असं नाही पॉसिबल. हे कम्प्लीट कन्व्हर्शन झालं, नाही पॉसिबल. म्हणजे काय करेल? तो रिजेक्ट करेल. कोणाला रिजेक्ट करेल? सिंकला. आता ही डायग्राम जर क्लिअर असेल तर हा न्यूमेरिकल कसं म्हणजे लगेच सॉल्व्ह होईल. आता बघा, त्याने काय विचारलं आपल्याला? क्यूआर विचारलेलं आहे. आपल्याकडे इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. हीट इंजिन परफॉर्मन्स काय? हीट इंजिनचा आउटपुट काय आहे? याचा पर्पज डब्ल्यू नेट. इनपुट काय देतो आपण याला? हीट एनर्जी. आणि ही किती आहे? 0.75. याच्यापैकी या दोघांपैकी कुठली क्वांटिटी आपल्याकडे आहे? वर्क आहे आपल्याकडे 50. त्याच्यात मी 50 टाकणार डिवाइड बाय 0.75. हा क्यूए तिकडे जाणार. क्यूए काय येणार मग? 50 डिवाइड बाय 0.75. किती येत आहे बघा? काय आला तुमचा? क्यूए आला. क्यूए कुठे टाकणार? आता क्यूए मला माहिती आहे, मला क्यूआर काढायचा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहिती आहे आपल्याला. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? क्यूए येतो इकडनं आणि इकडे जाणार कोण आहे? डब्ल्यू नेट प्लस क्यूआर. डब्ल्यू नेट प्लस क्यूआर. आता बघा, मला काय मिळालंय? क्यूए मिळाला, डब्ल्यू नेट मिळाला. क्यूए मिळाला इथे आणि इकडे डब्ल्यू नेट पण मिळाला. दोघांच्या व्हॅल्यू टाकल्या तर काय मिळून जाईल मला? क्यूआर मिळून जाईल. अशा प्रकारे आपण क्यूआर काढू शकतो. कॅल्क्युलेटर असेल तर करा पटापट. आय होप दॅट इज क्लिअर. दॅट इज युअर आन्सर. 16 किलो ज्यूल्स क्यूआर आपला येतोय, बरोबर. रँकाइन सायकल इफिशियन्सी ऑफ दी गुड स्टीम पॉवर प्लांट मे बी इन द रेंज ऑफ. मगाशी मी सांगितलं की सगळ्या थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी जी असते ती 30 ते 40% रेंजमध्ये असते. 45च्या वरती पण जात नाही. आणि जनरली चांगला पॉवर प्लांट असेल तर इफिशियन्सी 30च्या वरती पाहिजेच. ठीक आहे. गव्हर्नमेंटचे पॉवर प्लांट असतील तर ती 25-20% पण असू शकते, सांगता येत नाही. पण चांगल्या प्रायव्हेट कंपनीचे जर पॉवर प्लांट असतील तर 40%च्या आसपास एफिशियन्सी सहज मिळते, नवीन इक्विपमेंट्स आणि सगळे ट्रॅकिंग सिस्टम्स वापरले तर. आता इथे काय म्हटलंय बघा, रँकाइन सायकल इफिशियन्सी ऑफ द गुड स्टीम पॉवर प्लांट मे बी इन द रेंज ऑफ. आता हे जे आपण थर्मल इफिशियन्सी लिहितो क्यूए डब्ल्यू नेट अपॉन क्यूए, ह्याची रेंज मी मगाशी सांगितली 90-95% पॉसिबल नाहीये, 70-80% पॉसिबल नाही आणि इतके कमी पण नसते. सो जनरली इट इज इन द रेंज ऑफ 35 to 45, राईट. सो दिस इज युअर रँकाइन पॉवर सायकल, पॉवर प्लांट सायकल, जी इथे मी ड्रॉ करून दाखवली. आता बघा, याच्यात मी काय करतो, ह्या सायकलवरनं ही जी रँक कुठलाही थर्मल पॉवर प्लांटचे 4 कॉम्पोनंट कसे आलेत हे एकदा इथे रिवाइज करून देतो. आपल्याकडे काय असतं? आपल्याकडे ही डायग्राम आपल्याला जर क्लिअर असेल, हीट इंजिन जे असणार आहे, हीट इंजिन काय करतंय? पर्पज त्याचा नेटवर्क प्रोड्यूस करणं आहे. कसं शक्य आहे? त्याला हीट लागेल तर तो कोणाकडनं घेणार? सोर्सकडनं घेणार. सोर्सकडनं घेऊन वर्क प्रोड्यूस करून देणार. हे 100% पॉसिबल नाही, म्हणजे काय? रिजेक्ट करणार. कोणाला रिजेक्ट करणार? तर लो टेम्परेचर रिझर्वायरला रिजेक्ट करणार. तर ही जी डायग्राम जर तुमची लक्षात असेल तर ह्या डायग्राम वरनं तुम्ही लेआउट ऑफ द थर्मल पॉवर प्लांटचे जे 4 मेजर कॉम्पोनंट आहेत ते तुम्ही ड्रॉ करू शकतात. कसे बघा, ह्या डब्ल्यू नेटला काय करायचं? स्प्लिट करायचं. डब्ल्यू नेट म्हणजे काय? टर्बाईनने जे मला प्रोड्यूस करून दिलं ते, आणि मला काहीतरी प्रमाणात इकडे पंपिंग वर्क करावं लागतं छोट्या प्रमाणात, ते यांच्या दोघांचा डिफरन्स. हा पॉझिटिव्ह आहे, हे आपण सप्लाय केलं म्हणून निगेटिव्ह. डब्ल्यू टी मायनस डब्ल्यू पी इज युअर डब्ल्यू नेट, असं पण दाखवू शकतो किंवा असं पण दाखवू शकतो. डायग्राम सेमच आहे. ह्याला जर बघितलं, ही डायग्राम जर तुमच्या क्लिअर असेल, ही आठवण्याची काही गरज आहे का? पाठ करण्याची गरज आहे का? नाही. ह्या डायग्रामला बघून तुम्ही थर्मल पॉवर प्लांटचं रँकाइन सायकलचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते ड्रॉ करू शकतात. बघा, वरती काय बघा? क्यूए म्हणजे हीट ऍडेड टू द सिस्टम. सिस्टम कोण आहे इथे? रँकाइन सायकलमध्ये वॉटर. वॉटर इज युअर वर्किंग सबस्टन्स, दॅट इज युअर सिस्टम. तर वॉटरला आपल्याला काय करायचंय? बॉयलरमध्ये हीट ऍड करायची. असं दाखवतो. हा बॉयलर आहे. बॉयलरमध्ये वॉटर येणार इकडनं आणि इकडे स्टीम बाहेर पडणार. याच्यासाठी काय केलं आपण? हीट ऍड केली. बघा वरती इथे तिथून जी स्टीम तयार झाली ती पुढे कोण दिसतंय बघा? क्लॉकवाईज डायरेक्शनला टर्बाईन वर्क. म्हणजे इकडे ही स्टीम कुठे जाणार? टर्बाईनला जाणार. तर इथे तुमचं टर्बाईन वर्क मिळणार तुम्हाला. मग इथे हाय प्रेशर स्टीम दिली, लो प्रेशर स्टीम मिळाली, रोटरी पॉवर मिळून गेली मला. टर्बाईन वर्क नंतर आता मला ही स्टीम आली. एवढंच काम आहे माझं ऍक्च्युली, पण मला हे रिसायकल करायचंय. तरच सेव्हिंग प्लॅन स्टेटमेंट ऍप्लिकेबल आहे. असं करायचं असेल तर तुम्ही लाईफ टाईम करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. सायक्लिक डिव्हाइसची गरज नाही आणि रिसायकल कंडेन्सरची पण गरज नाही, पंपची पण गरज नाही. पण याच्यात काय होणार आहे? अनलिमिटेड अमाऊंट ऑफ वॉटर विल बी रिक्वायर्ड, दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणून आपल्याला या वॉटरला परत, ह्या स्टीमला परत रिसर्क्युलेट करायचं आहे, त्याला कंडेन्स करावं लागेल, म्हणजे कन्वर्ट करावं लागेल वॉटरमध्ये. आणि ते करण्यासाठी क्यूआर करावं लागेल, म्हणजे रिजेक्ट करावंच लागेल. हेच स्केलिंग म्हणतो, की हे तुम्ही असं याला डायरेक्ट तुम्ही सप्लाय नाही करू शकत. ठीक आहे.
कारण तुम्हाला त्याचा व्हॉल्यूम खूप जास्त. आता याला डायरेक्ट सप्लाय केलं तर काय होईल, कोणाला प्रश्न पडू शकतो की याला मी डायरेक्ट सप्लाय केलं झाली सायक्लिक इंजिन, काय प्रॉब्लेम आहे, उलट हीट एनर्जी जी रिजेक्ट झाली ती वाचेल, माझी फ्युएल कमी लागेल मला. पण तसं होत नाही का, कारण की याचा जो व्हॉल्यूम आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम, ह्याला जर मी या लो प्रेशरकडनं हाय प्रेशरकडनं नेण्यासाठी मला जर इथे जर पंप किंवा कॉम्प्रेसर वापरावा लागला, तर इथे काय असणार आहे, स्टीम. तर स्टीमला जर कॉम्प्रेस करायचं तर कॉम्प्रेसर वापरायला लागेल. तर त्या कॉम्प्रेसरचा साईज एवढी मोठी होऊन जाईल, कारण की याचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे, या स्टीमचा स्पेसिफिक व्हॉल्यूम खूप मोठा आहे. त्याला कॉम्प्रेस करण्यासाठी जेवढी कॉम्प्रेसर लागणार आहे, तो जेवढा कंझ्युम करणार आहे कॉम्प्रेसर पॉवर, ही कॉम्प्रेसर पॉवर याच्यापेक्षा जास्त होऊन जाईल. म्हणजे नेट वर्क काय होऊन जाईल, तुमचं निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे तुमचं वर्क प्रोड्यूस झालंच नाही, तुम्ही खर्च करून आले. म्हणूनच मग आपल्याला याचा व्हॉल्यूम कमी करण्यासाठी याची स्टीमला कन्वर्ट करावं लागणार वॉटरमध्ये. आणि ते काम कुठे होतं, कंडेन्सरमध्ये होतं. सिंकला आपण म्हणजे ऍटमॉस्फिअरला आपण त्याची हीट रिजेक्ट करतो कंडेन्सरमध्ये. बघा या डायग्रामच्या यालाच पॅरलल ही डायग्राम बनते बघा. टर्बाईन नंतर काय रिजेक्शन, रिजेक्शन कुठे होणार, कंडेन्सरमध्ये. कंडेन्सरमध्ये इथे काय मिळणार मला, पाणी, वॉटर मिळणार, पाणी मिळणार. त्याचा आता काय करावं लागेल, पंप वर्क देऊन हाय प्रेशरला, इकडे लो प्रेशर आहे इकडे हाय प्रेशर आहे, तर प्रेशर वाढवायला लागेल, तर इथे पंप लावावा लागेल. इथे मी काय दिलं, पंप वर्क दिलं. बघा ही डायग्राम इथे मॅच झाली. सो दिस इज अ क्लॉकवाइज डायरेक्शन, दिस इज अ हीट इंजिन सायकल. 4 कॉम्पोनंट्स आहेत, बॉयलर, टर्बाईन, कंडेन्सर, पंप. क्लिअर. अशाच डायग्राम जी मी क्लॉसेस स्टेटमेंटमध्ये शिकवली, त्या डायग्रामला तुम्ही ऑब्झर्व करा. त्या डायग्रामवरून तुम्ही रेफ्रिजरेटरचे कॉम्पोनंट्स ड्रॉ करू शकता, स्वतः करून बघा. ठीक आहे. तर ही झाली रँकाइन सायकल इफिशियन्सी. सो आउटपुट इज व्हॉट अँड मॅक्सिमम इफिशियन्सी, याच्यात सगळे लॉस होऊन जातात. आणि मॅक्सिमम मला किती मिळते, 35 to 45%. बऱ्यापैकी आपण रिजेक्टच करून टाकतो, बरोबर. ह्याला जर आपण टीएस डायग्राम वरती प्लॉट केलं तर असे दिसतं आपल्याला. हे लो प्रेशर लाईन झाली, म्हणजे ही कसली झाली, कंडेन्सरचं प्रेशर झालं. ही हाय प्रेशर लाईन झाली, ही म्हणजे कसली आहे, बॉयलरचं प्रेशर झालं. इथे आपलं नॉर्मल वॉटर आहे, त्याला आपण पंप केला, आधी प्रेशर वाढवून घेतलं, हीट ऍड करून गरम करून घेतलं, कन्वर्ट केलं स्टीममध्ये, परत त्या स्टीमला सुपर हिट केलं आणि मग टर्बाईनवरती एक्सपांड केलं. इथे मला सॅच्युरेटेड स्टीम मिळाली, पण प्रेशर लो आहे, पण स्टीम आहे, व्हॉल्यूम खूप जास्त आहे. म्हणून मला काय करावं लागलं, लिक्विडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला हीट रिजेक्ट करून, लॅटेंट हीट रिजेक्ट केल्यानंतर लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं आणि परत सायकल कंप्लीट झाली. ओके. इथे वर्क आउटपुट मिळालं, इथे वर्क सप्लाय केलं, हे म्हणजे पंप वर्क झालं, हे टर्बाईन वर्क मिळालं, हे मोठं असणार आहे. डब्ल्यू टी मायनस डब्ल्यू पी इज युअर नेटवर्क. आणि खर्च कुठे झालाय, इथे पण खर्च झालाय, मला कोलला बर्न करून हीट एनर्जी द्यावी लागली. ठीक आहे. सो दॅट इज युअर रँकाइन सायकल, ती पण आपण रिवाइज करून घेतली. आता काय म्हणताय बघा, स्टीम पॉवर प्लांट्स. इन स्टीम पॉवर प्लांट्स द पंप वर्क हँडल्स लिक्विड. बघा ह्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलं, आय थिंक. पंप वर्क हँडल्स लिक्विड विच हॅज अ व्हेरी स्मॉल स्पेसिफिक व्हॉल्यूम. पंप काय करतो, खूप स्मॉल स्पेसिफिक व्हॉल्यूमचं लिक्विड हँडल करतो. अँड दी टर्बाईन हँडल्स, टर्बाईन मध्ये काय असतं, वेपर. ऑलरेडी मी सांगितलं बघा तुम्हाला हे. विच हँडल्स व्हेरी हाय स्पेसिफिक व्हॉल्यूम मेनी टाइम्स लार्जर. म्हणजे ह्या क्वेश्चन पेपरचं तुम्हाला हे सांगतो, म्हणजे इतकी सोपी आहे की त्याच्यात बरेचसे क्वेश्चन असे आहेत की त्याचा अर्धा आन्सर क्वेश्चन मध्येच आहे, तुम्हाला फक्त गेस करायचंय. फार म्हणजे सोपे क्वेश्चन्स आहेत ऍक्च्युली. व्हॉल्यूम इज मेनी टाइम्स लार्जर, देअरफॉर द वर्क आउटपुट ऑफ द टर्बाईन इज डॅश डॅश द वर्क इनपुट टू द पंप. आता पंप वर्क आणि टर्बाईन वर्क यांचं रिलेशन विचारलंय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. काय प्रश्न आहे हा, पंप वर्क आणि टर्बाईन वर्क यांच्यामधलं रिलेशन सांगा. काय सांगा मला तुम्ही. आता मगाशी सांगितलं मी तुम्हाला, इथे पण दिसतंय बघा, या डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसतंय बघा, पंप वर्कची लाईन केवढी आहे. कारण की याच्यातला ह्या ज्या लाईन्स इथे स्पेसिफिक व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे यांच्यातला डिस्टन्स नॅचरल डायग्राम मध्ये वाढून जातो, म्हणजे काय जास्त वर्क लागतंय. इथे कमी वर्क लागतंय, कारण की हा कॉम्प्रेस्ड लिक्विड आहे, व्हॉल्यूम कमी आहे त्याचा, तर त्याचं प्रेशर वाढवण्यासाठी कमी एनर्जी खर्च करावं लागतं, म्हणून इथे कमी वर्क द्यावं लागेल. पण इथे व्हॉल्यूम खूप मोठा आहे, त्याच्यामुळे टर्बाईन मध्ये मला जास्त वर्क मिळतंय, कारण की प्रेशर रेशो दोघांचा सारखा आहे बघा. म्हणजे व्ही डीपी हे तुमचं वर्क असतं ना, मायनस व्ही डीपी, दिस इज युअर वर्क. दोघांचा प्रेशर रेशो सारखा आहे बघा, याचा पण प्रेशर रेशो सेम आहे, ह्याच प्रेशर, हे प्रेशर सेम आहे, हे प्रेशर सेम आहे, म्हणजे याचा प्रेशर रेशो आणि ह्याचा प्रेशर रेशो दोघं काय आहेत, सेम आहेत. पण मला पंपला कमी वर्क द्यावं लागतं आणि टर्बाईन मध्ये जास्त वर्क मिळतं मला. का शक्य असं, का पॉसिबल आहे, कारण की व्हॉल्यूम. ही टर्म जरी सारखी असली, पण पंप मध्ये ही टर्म कमी आहे, म्हणून पंपचं कमी वर्क द्यावं लागतंय. आणि ही टर्म म्हणजे व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूम तुमचा स्टीमचा जास्त आहे, म्हणून तिथे मला जास्त वर्क मिळतं. अँड दॅट इज वाय इट वर्क्स. म्हणून तर आपण ते करतो. नाहीतर एवढं जेवढं वर्क इथे लागतंय तेवढंच मिळालं असतं तर काय फायदा झाला असता, सिस्टमला रन करून काय फायदा नसता झाला. सो काय सांगता येईल बघा इथे, वर्क आउटपुट ऑफ द टर्बाईन इज, वर्क आउटपुट ऑफ द टर्बाईन इज ग्रेटर ना, हायर. कुठे बघा ते, मेनी टाइम्स लार्जर दॅन दी वर्क इनपुट टू द पंप. मेनी टाइम्स स्मॉलर तर येणारच नाही, इक्वल पण नाही येणार, नन ऑफ द अबव पण नाही येणार, म्हणजे आन्सर काय
मेनी टाइम्स लार्जर दॅन दी दिस इज लार्जर दॅन दी पंप वर्क. त्याचं कारण त्याने वरती एक्सप्लेन केलंय. त्याने अर्ध कारण तो एक्सप्लेनच करून देतो. हे सगळं मी व्यवस्थित लिहून दिलं बघा इथे तुम्हाला. म्हणजे जर जे मी मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलंय ते सगळं इथे लिहून दिलेलं आहे प्रॉपरली. मायनस व्हीडीपी हे जे आहे, लिक्विडचा स्पेसिफिक व्हॉल्यूम कमी आहे, वेपरचा स्पेसिफिक व्हॉल्यूम जास्त आहे, त्याच्यामुळे ही क्वांटिटी मोठी येणार, ही क्वांटिटी छोटी येणार. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळे क्वेश्चन सेकंड लॉच्या स्टेटमेंटच्या पुढच्या भागावरती डिपेंड आहेत बघा. 4 कॉम्पोनंट्स आणि रँकाइन सायकल. नाव स्टीम पॉवर प्लांट सायकल. अगेन स्टीम इज द मोस्ट कॉमन वर्किंग फ्लुइड युज्ड इन द वेपर पॉवर सायकल बिकॉज. आता एक काय कॉमन सेन्स आहे. वॉटर म्हणजे स्टीम म्हणजे काय? वॉटरचा वेपर फॉर्म ना, त्याला आपण स्टीम म्हणतो. मग वॉटर का वापरलं रँकाइन सायकलमध्ये किंवा थर्मल पॉवर प्लांट्समध्ये? वॉटर का वापरतात याचं कारण तो विचारतोय. वॉटर इज इझिली अवेलेबल. ऑफकोर्स इट इज इझिली अवेलेबल. इज इट लो कॉस्ट? येस. त्याला काही कॉस्ट नाहीये, फक्त त्याला प्युरिफिकेशनसाठी जेवढे खर्च आहे तेवढाच आहे. म्हणजे लो कॉस्टमध्ये मॅनेज होतंय वर्किंग फ्लुइड. आणि हाय एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. ऑफकोर्स त्याची एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन खूप जास्त आहे, म्हणजे अराउंड 2000च्या आसपास आहे ती किलो ज्यूल्स पर केजी. तर हे पण आहे. म्हणजे काय आन्सर? ऑल ऑफ दी अबव. येस. वाय वॉटर इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स? ऑल द रिझन्स आर व्हॅलिड. यू कॅन सी. ही सी व्हॉट आय वॉन्टेड टू से. आता लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला. आपण जर टीएस डायग्राम बघितली तर काय होतं बघा. हे कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग झालं, इथपर्यंत आलो, लिक्विड सॅच्युरेट झालं. आता ते वेपर व्हायला सुरुवात होईल, फेज चेंज होईल, इथे परत सॅच्युरेटेड वेपर मिळाली, पूर्ण वेपर मिळून गेली, परत हीट ऍड केली तर सुपर हिट व्हायला सुरुवात होऊन जाईल. ही कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग प्रोसेस झाली टीएस डायग्राम वरती. ठीक आहे. तर आता ह्या पॉईंट पासून म्हणजे ही इथून इथपर्यंत जी हीट ऍड केली मी, याला सेन्सिबल हीट म्हणतात. याला म्हणतात सेन्सिबल हीट. इथून इथं एवढी जी हीट ऍड केली ही झाली वेपरायझेशनसाठी लागणारी हीट, आणि त्याला लॅटेंट हीट म्हणतात. फेज चेंज करण्यासाठी लागणारी हीट, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि इथून पुढे जी असेल परत सेन्सिबल हीट असेल. तर मग लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? ह्या दोघं पॉइंट्स मधला डिफरन्स, म्हणजे HFG त्याला आपण म्हणतो. हा वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी वेगवेगळा असतो. या दोन पॉइंट्स मधला गॅप प्रत्येक सबस्टन्ससाठी अशी डायग्राम तयार होते आणि ती वेगवेगळी असते, म्हणजे त्याच्यात साईज वेगळी असते. मग हे जे डिस्टन्स आहे काही बऱ्याच सबस्टन्ससाठी कमी असतं, हे पटकन वेपराईज होऊन जातं. पण स्टीम अशी सबस्टन्स आहे जो वेपराईज होण्यासाठी भरपूर अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, म्हणून तो आपल्याला कम्फर्टेबल आहे बॉयलरमध्ये. सो लॅटेंट, आणि ते किती आहे? 2200च्या रेंजमध्ये आहे, 2250 किलो ज्यूल्स पर केजी. 1 केजी जर स्टीमला मला लिक्विड मधून वेपरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2200 किलो ज्यूल्स ती कंझ्युम करते. ठीक आहे, लागतात त्याला. सो दॅट इज ऍडेड ऑन ऍडव्हान्टेज टू अवर सिस्टम. लो कॉस्ट आहेच आणि इझिली अवेलेबल आहे, जसं मी सांगितलं. लेट्स सी नेक्स्ट. आयडियल थर्मोडायनामिक सायकल. हे टायटल वाचायची गरज नाही, क्वेश्चन वाचा बघा. फोर इंटरनली रिव्हर्सिबल प्रोसेसेस, ह्या 4 प्रोसेस दिल्या आहेत. दिस आयडियल सायकल इज कॉल्ड ॲज. या 4 सायकल्स मध्ये ही सायकल कुठली आहे ते आपल्याला शोधायचं, आणि त्याच्यात नावातच देऊन दिलं आयडियल. म्हणजे 4 सायकल पण वाचायची गरज नाही. यांच्या चौघांमध्ये आयडियल कोण आहे ते बघा. काय म्हटलंय? पहिलं आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. 1 to 2 इज व्हॉट? आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. सेकंड इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ऍडिशन. कॉन्स्टंट आला जर मी पीव्ही डायग्राम वरती जर टाकलं तर काय होईल बघा. हे झालं 1 to 2 पीव्ही डायग्राम वरती आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. ठीक आहे. आणि नंतर काय म्हणतोय? कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ऍडिशन. आता हे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि ते हीट ऍड करायची. ठीक आहे, 2 to 3. नंतर काय म्हणतो? आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. एक्सपान्शन होणार आयसेंट्रॉपिकली, म्हणजे काय? वर्क प्रोड्यूस होईल इथे. आणि इथे काय? कॉम्प्रेशन म्हणजे वर्क सप्लाय होईल इथे. नंतर शेवटची काय? कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. व्हॉल्यूम काय राहील? कॉन्स्टंट राहील, म्हणजे 4 to 1. V4 इज सेम ॲज V1. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. आणि इथे काय होणार? हीट रिजेक्शन होणार. कुठली सायकल आहे ही या चौघांपैकी? डिझेल आणि ड्युएल तर मुळीच नाहीये, ऑटो सायकल आहे, बरोबर. दिस इज युअर ऑटो सायकल विच इज अ आयडियल सायकल. या तिघ डायग्राम आपण बघून घेऊया. बघा, ही पहिली जी आहे ती डिझेल सायकल आहे. डिझेलमध्ये काय आहे? आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन आहे, पण हीट ऍडिशन जी आहे ती कॉन्स्टंट व्हॉल्यूम नाहीये. डिझेलमध्ये काय आहे? ती कॉन्स्टंट प्रेशर आहे. प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवतो हीट ऍड करताना डिझेल सायकलमध्ये. एक्सपान्शन अगेन आयसेंट्रॉपिक आहे, रिजेक्शन कॉन्स्टंट व्हॉल्यूमलाच होतं. ठीक आहे. ही झाली डिझेल सायकल. आणि इकडे काय? ऑटो सायकल आहे. ऑटो सायकलमध्ये काय? हीट ऍडिशन व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, रिजेक्शनच्या वेळेस पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. ठीक आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर त्याला म्हणतो ड्युएल सायकल. ड्युएल सायकलमध्ये काय? हाही पार्ट जो आहे हीट ऍडिशनचा तो आपण
कॉन्स्टंट व्हॉल्यूमला करतो आणि काही पार्ट उरलेला पार्ट कॉन्स्टंट प्रेशरला करतो. म्हणजे डिझेलचा पण आहे रोल, डिझेल सारखं पण आहे आणि ऑटो सायकल सारखं पण आहे. आणि हे एक्सपान्शन तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमलाच आहे. ह्याला ड्युएल नाव त्याच्यामुळेच आहे, डिझेल आणि ऑटोचं कॉम्बिनेशन, म्हणून मी ते मध्ये ड्रॉ केलंय. याचा आन्सर काय आहे पर्टिक्युलरली, आयडियल सायकल कुठली आहे तर ती ऑटो सायकल आहे. ठीक आहे. नाव इन एअर स्टँडर्ड अजम्पन्स, आता एअर स्टँडर्ड अजम्पन्स काय आहेत, ऑल दी प्रोसेसेस दॅट मेकअप दी सायकल आर इंटरनली. एअर स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्ड ना, तर ती आयडियल झाली. आणि आयडियल सायकल मधल्या ज्या प्रोसेस असतात त्या इंटरनली काय असतात ते विचारलेलं आहे. रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, हिटेड और कूल्ड. आता हिटेड आणि कूल्ड अशा काही प्रोसेस नसतात, सगळ्या प्रोसेस कशा असतील हिटेड आणि कूल्ड. राहिलं काय फक्त रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, दॅट इज आयडियल सायकल ना. नावातच त्याचा अर्थ आहे. आपण रिव्हर्सिबल प्रोसेसचं बघितलेलं असणार आहे डेफिनेशन सुरुवातीला. रिव्हर्सिबल म्हणजे काय, ज्या प्रोसेसने समजा एखादी प्रोसेस रिव्हर्सिबल आहे असं केव्हा म्हणू, कुठल्याही डायग्राम वरती पीएस घ्या, पीव्ही घ्या, कुठलीही डायग्राम घ्या, कुठलेही 2 पॉईंट्स घ्या, इथपासून 1 पासून 2 पर्यंत एक पाथ फॉलो झाला तर 1 to 2 प्रोसेस ही रिव्हर्सिबल आहे असं आपण तेव्हा म्हणतो जेव्हा आपण एक्झॅक्टली सेम पाथ फॉलो करून जर रिव्हर्स येऊ शकत असू इथपर्यंत, तर 1 to 2 रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. 1 to 2 रिव्हर्सिबल केव्हा आहे, जेव्हा आपण एक्झॅक्टली सेम पाथ फॉलो करून परत स्टेट नंबर 1 ला जर येऊ शकत असू तर 1 to 2 रिव्हर्सिबल आहे. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणजे समजा एखाद्या सिलेंडरमध्ये, कॉम्प्रेसरमध्ये तुम्ही एखाद्या पिस्टन सिलेंडरमध्ये मॉलिक्युल्सला घेतलं आणि याला कॉम्प्रेस केलं, तुम्ही पिस्टनला वरती पाठवलं, म्हणजे आता इथे कसं येईल, ते इकडे येईल ना, ते अशी ही जर हे एक्झाम्पल दिलं ते असं असणार आहे. इकडे मी पोहोचलो, प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झाला. हे जर तुम्ही ही प्रोसेस तुम्ही परफॉर्म केली. आता तुम्हाला काय सांगितलं की 1 to 2 अशा पद्धतीने परफॉर्म करा, जेणेकरून परफॉर्म झाल्यानंतर जर मी तिला रिव्हर्स करायचं ठरवलं, म्हणजे उलट करायचं ठरवलं, एक्सपान्शन करायचं ठरवलं, तर एक्सपान्शन होताना पण हाच पाथ फॉलो झाला पाहिजे आणि त्या 1 लाच पोहोचली पाहिजे. असं पॉसिबल प्रॅक्टिकली नाहीये. जगात कुठलेच प्रोसेस रिव्हर्सिबल नाहीये. आयडियली पॉसिबल आहे, थेरॉटिकली पॉसिबल आहे, कुठलाच लॉस नाही झाला तर हे पॉसिबल आहे. म्हणजे तर त्याला आपण रिव्हर्सिबल म्हणतो. प्रॅक्टिकली काय होतं, जर मी ह्या पाथने इकडे गेलो तर मी रिव्हर्स जेव्हा येईल तर कुठला तरी दुसराच पाथ फॉलो करेल. तो एक्झॅक्ट तो पाथ फॉलो करणारच नाही, त्याच्यात लॉसेस होतील, त्याच्यामुळे तो एक्झॅक्ट तोच पाथ फॉलो होत नाही. मग ऑल दी प्रॅक्टिकल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल, पण त्याला रिव्हर्स त्या पाथ रस्त्याने जाऊच शकत नाही. ऑल दी आयडियल प्रोसेस आर रिव्हर्सिबल. आता काय विचारलंय, एअर स्टँडर्ड अजम्पन्स द प्रोसेस दॅट मेक्स अप दी सायकल आर इंटरनली. आता एअर स्टँडर्ड आहे ना ती, तर ती काय झाली, आयडियल झाली. आयडियल मध्ये कोण येणार आहे, रिव्हर्सिबल. सो दॅट इज युअर आन्सर 1. मग अजम्पन्स काय काय आहेत एअर स्टँडर्ड सायकलचे ते पण एकदा रिवाइज करून घ्या. एअर ऍक्ट्स ॲज आयडियल गॅस, बरोबर, आयडियल गॅस आहे तो, पीव्ही इक्वल टू एनआरटी इक्वेशन फॉलो करणार. कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट ज्या असतात त्या कॉन्स्टंट असतात, त्या बदलत नाही ऍज पर टेम्परेचर. प्रॅक्टिकली बदलतात, टेम्परेचर वाढलं की सीपी चेंज होतो. इंटरनली रिव्हर्सिबल, त्या काय असतात, इंटरनली रिव्हर्सिबल प्रोसेसेस, नो इरिव्हर्सिबिलिटीज, म्हणजे फ्रिक्शन लॉसेस अशा काहीच नाही मध्ये. नो इनकम्प्लीट कंबशन, कंबशन कम्प्लीट होणार आहे. कंबशन मॉडेल ॲज अ हीट ॲडिशन फ्रॉम द एक्सटर्नल सोर्स, एक्झॉस्ट मॉडेल ॲज अ हीट रिजेक्शन टू द एक्सटर्नल सोर्स. आता हे ऍक्च्युअली हे काय अजम्पशन नाहीये, बट ठीक आहे. नो रेसिड्युअल गॅसेस, फ्रेश चार्ज इच्ड सायकल. प्रॅक्टिकली काय होतं, तिथे रेसिड्युअल गॅसेस राहून जातात. आपण जेव्हा एअर स्टँडर्ड सायकलचा विचार करतो तेव्हा आपण असं अजून करतो की त्याने जेव्हा तो गॅस बाहेर सोडला एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये, तो पूर्ण बाहेर गेला, तिथे काहीच नाही राहिलं. हे आपण अजम्पशन असतं. आणि आता याच्यात इंटरनल रिव्हर्सिबिलिटीज म्हणजे काय बघा, ते काय काय असू शकतं का, ती प्रोसेस इज इंटरनल रिव्हर्सिबल इफ देर इज नो फ्रिक्शन, नो टर्बुलन्स, नो इरिव्हर्सिबल मिक्सिंग, नो हीट ट्रान्सफर थ्रू दी फायनाइट टेम्परेचर डिफरन्स, म्हणजे हीट एक्सचेंज होणार नाही बाउंड्रीमध्ये. कुठलीच प्रोसेस इन्फायनाइट चेंज इन एक्सटर्नल कंडिशन्स, प्रोसेस कुड बी रिव्हर्स्ड बाय इन्फायनाइटेसिमल चेंज इन द एक्सटर्नल कंडिशन, म्हणजे आपण ती रिव्हर्स करू शकतो. ठीक आहे. आता ही जी रिव्हर्सिबल प्रोसेस जर आयडियली प्रॅक्टिकली करायचं ठरवलं तर ती इन्फायनाइटली स्लो किंवा इन्फायनाइटली फास्ट या 2 गोष्टी होऊ शकतात, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. कुठलीच प्रोसेस इन्फायनाइटली स्लो होऊ शकत नाही, ती काहीतरी टाइम घेणारच आहे आणि ती काहीतरी फायनाइट टाइम मध्ये कम्प्लीट होऊनच जाणार, किती पण तिला स्लो करा. प्रॅक्टिकली तिला इन्फायनाइटली स्लो नाही करू शकत, की म्हणजे इटरनली चालूच आहे प्रोसेस असं होणार नाही, ती कम्प्लीट होणच जाईल केव्हा ना केव्हा. किंवा इन्फायनाइटली फास्ट म्हणजे लाइटनिंग फास्ट स्पीडने तिने टाइमच नाही कंझ्युम केला, पूर्ण प्रोसेस होऊन गेली, असं पण पॉसिबल नाही. असं जर करू शकलो तर त्याला आपण रिव्हर्सिबल म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गॅस टर्बाइन इफिशियन्सी, थर्मल. आता इफिशियन्सीवरती एवढ्या वेळा क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यातलं आता हे काय विचारतो का,
थर्मल इफिशियन्सी ऑफ द क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन प्लांट इज इन्क्रीज बाय. आता रिहीटिंग, इंटरकुलिंग, रिजनरेटर आणि ऑल ऑफ दी अबव. द इफिशियन्सी इन्क्रीज करण्याचा प्रश्न आहे हा. थर्मल इफिशियन्सी ऑफ द क्लोज सायकल गॅस टर्बाइन. गॅस टर्बाइन, नॉट ओनली गॅस टर्बाइन, पॉवर प्लांट, गॅस टर्बाइन प्लांट म्हणतोय. क्लोज सायकल गॅस टर्बाइन प्लांट. याची इफिशियन्सी मला वाढवायची असेल तर या कुठल्या कुठल्या गोष्टींनी इफिशियन्सी वाढू शकते? रिहीटिंगने वाढू शकते का? ऑफकोर्स वाढू शकते. इंटरकुलिंगने हो. रिजनरेटर हो. ते इफिशियन्सी वाढवण्यासाठीच वापरतो. म्हणजे तिघं आहेत, म्हणजे ऑल ऑफ दी अबव. आता हे तिघं काय आहे ते जर नसेल आठवत तर थोडक्यात सांगतो. तर इंटरकुलिंग म्हणजे काय बघा, आपण जर 2 कॉम्प्रेसर वापरले, एकाच कॉम्प्रेसरमध्ये जर आपण कॉम्प्रेशन करायचं ठरवलं तर प्रेशर रेशोला लिमिटेशन येऊन जातात. म्हणून ते काय करतात जनरली 2 किंवा मल्टिपल कॉम्प्रेसर वापरतात. मल्टिपल कॉम्प्रेसर वापरल्याने प्रॉब्लेम काय होतो, एका कॉम्प्रेसरमधून जेव्हा मी वर्किंग सबस्टन्स पाठवतो तर तो बाहेर आल्यानंतर काय होतं, त्याचं टेम्परेचर खूप वाढून जातं. आणि हे असंच्या असं जर मी याला पुढे पाठवलं तर मला जास्त वर्क कंझ्युम करायला लागतं याच्यामध्ये. याचं वर्क कंझम्पशन वाढून जातं. मग काय ऑप्शन आहे त्याला, बेटर वे काय, याच्यातनं हीट काढून घ्या. मग याला हीट एक्सचेंजरमध्ये पाठवा आणि त्याच्यातनं हीट काढून घ्या. हीट काढून घ्या त्याच्यातनं. म्हणजे ते वर्किंग सबस्टन्स थंड करून घ्या आणि मग सेकंड कॉम्प्रेसरला पाठवा. दिस इज कॉम्प्रेसर 1, दिस इज कॉम्प्रेसर 2. मग आता याला एक कोल्ड सबस्टन्स मी प्रोव्हाइड केल्यामुळे प्रेशर तर तेवढंच आहे, पण टेम्परेचर काय करून घेतलं, कमी करून घेतलं. मग ह्याची इफिशियन्सी वाढून जाते आणि हा बेटर कॉम्प्रेस करतो याला. म्हणजे इंटरकुलरने काय झालं, कॉम्प्रेसर वर्क कमी झालं आणि त्याच्यामुळे काय होईल, इफिशियन्सी, थर्मल इफिशियन्सी काय असते, थर्मल इफिशियन्सी वॉट, नेटवर्क ना. नेटवर्क म्हणजे काय, टर्बाइन वर्क मायनस कॉम्प्रेसर वर्क डिवाइड बाय हीट एड, नेटवर्क ना. आता कॉम्प्रेसर वर्क जर कमी केलं तर इफिशियन्सी वाढणार ना, मायनस येतो. तो जर कमी केला तर इफिशियन्सी काय, हा कमी झाला म्हणजे हा टोटल नेटवर्क वाढेल. नेटवर्क वाढलं म्हणजे काय होईल, इफिशियन्सी वाढेल. म्हणजे हे झालं तुमचं इंटरकुलर. हे एक्सप्लेन केलं मी आता, इंटरकुलर. ठीक आहे. आता रिहीटिंग काय असतं बघा, ह्याच्यातनं जेव्हा आता समजा इकडनं जर तुमचं वर्किंग सबस्टन्स आलं तर आपल्याला माहिती आहे, तुम्हाला जर सायक्लिक हीट इंजिन आठवत असेल तर काय असतं, इकडे कॉम्प्रेसर वर्क, इकडे टर्बाइन वर्क, म्हणजे इकडे एक्सपान्शन, इकडे कॉम्प्रेशन. इथून हीट घेतो आपण, हीट ऍडेड, आणि इकडे हीट रिजेक्ट झाली पाहिजे कुठल्याही हीट इंजिनमध्ये. तर हे इथे पण ऍप्लिकेबल आहे. आता इथे आपण काय केलं बघा, कॉम्प्रेशन केलंय. पहिलं काम काय केलं, 2 प्रोसेस मिळून कॉम्प्रेशन पूर्ण झालं. पुढचं स्टेप काय असणार, हीट ऍडिशन. म्हणजे आता याला कंबशन चेंबरला किंवा बॉयलरला पाठवावं लागेल. आता गॅस आहे म्हणून कंबशन चेंबर, तर मी याला कंबशन चेंबरमध्ये पाठवलं म्हणजे याच्यात हीट ऍड झाली. हीट ऍड झाली, बरोबर. आता त्याचा प्रेशर वाढलं, टेम्परेचर वाढलं. आता मी कुठे पाठवणार त्याला, टर्बाईनला पाठवणार. तर टर्बाईन पण 2 वापरतात. आता मला ही डायग्राम लागते, 2 मिनिटं इकडे घेऊन घेतो. ह्या डायग्रामच्या रेफरन्सने आपण कुठलाही पॉवर प्लांट ड्रॉ करू शकतो. आता बघा इथे काय झालं, मग वर्किंग सबस्टन्स मध्ये हीट ऍड झाली. इथे काय झालं, हे सगळं मिळून काय झालं, कॉम्प्रेशन वर्क सप्लाय केला आपण. कॉम्प्रेशन वर्क, हीट ऍडिशन, कॉम्प्रेशन वर्क, हीट ऍडिशन. पुढे कोण आहे, टर्बाईन यायला पाहिजे एक्सपान्शनसाठी. म्हणजे इथून मला पुढे कोणाला पाठवायला लागेल, टर्बाईनला पाठवायला लागेल. तर टर्बाईन पण 2 वापरतात एका ऐवजी. एका टर्बाईन मधून जेव्हा हीट वर्क प्रोड्यूस होऊन जाणार, त्याचं प्रेशर टेम्परेचर ड्रॉप होऊन जाईल. मग काय करायचं, त्याला परत हीट करून घ्यायचं. त्याला आपण म्हणतो रिहीटर. ते तुम्ही एकतर इकडे पाठवा किंवा इथे सेपरेट कंबशन करा. त्याला आपण म्हणतो रिहीटर, सेकंड टर्बाईनला पाठवण्याच्या आधी. मग याच्यामुळे पण काय होईल, टर्बाईन वर्क वाढून जाईल ना. येस ऑर नो. हे डायरेक्ट पाठवलं असतं तर तेवढं वर्क नाही मिळणार, का त्याच्याकडे एनर्जी नाहीये. आता मी ती एनर्जी ऍड टॉपअप करून घेतलं आणि मग त्याला पाठवलं. त्याच्यामुळे पण इफिशियन्सी वाढणार आहे, टर्बाईन वर्क वाढणार आहे माझं, नेटवर्क. आणि आता तिसरं राहिलंय काय, ह्याच्यानंतर आता एक्सपान्शन नंतर काय, हीट रिजेक्शन. याला हीट रिजेक्शनला आता क्लोज टर्बाईन म्हणतोय ना, तो क्लोज सायकल म्हणतोय. तर इथे मला एका हीट एक्सचेंजर मध्ये याचं टेम्परेचर कमी करून घ्यावं लागेल, हीट रिजेक्ट करावं लागेल. ठीक आहे. आता ही हीट रिजेक्ट वाया जाईल ना. ही काय होईल, ही आपण ऍटमॉस्फिअरला अशी रिजेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे काय करू शकतो, ही रिजेक्ट केलेली हीट आपण काय करणार, ह्या इकडच्या ह्या ज्या वर्किंग सबस्टन्सला कॉम्प्रेसर मधून आलेला, कॉम्प्रेसर नंतरच्या, ही हीट रिजेक्ट केलेली इथे आपण एक हीट एक्सचेंजर बसवून कंबशन चेंबर आधी त्याला त्या एअरला हिट करून घेणार, कॉम्प्रेसरच्या आधी नाही. कॉम्प्रेशन प्रोसेस पूर्ण झाली आता, तर त्याला जेवढं टेम्परेचर जास्त येईल तेवढं बेटर येईल मला. तर मग मी ही इथली हीट रिजेक्टेडचा काही पार्ट जो आहे तो इथे या कंबशन चेंबरला पोहोचवण्याच्या आधी मी त्याला सप्लाय करून देणार आणि त्याला म्हणतात रिजनरेटर. त्याला काय म्हणतात, ह्या डिव्हाइसला म्हणतात रिजनरेटर. ठीक आहे. हा झाला खालचा क्यू रिजेक्शन टू द ऍटमॉस्फिअर. सो इन दिस वे क्लोज टर्बाईन पॉवर सायकल पूर्ण होते. जसं मी सांगितलं की ही डायग्राम तुम्हाला इझिली लक्षात राहील जर तुम्हाला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स केल्विन प्लॅंक स्टेटमेंट क्लिअर असेल तर. हेच मी इथे ड्रॉ करून दिलं. इथे मी त्याला ओपन दाखवलंय, इंटेन्शनली आय हॅव केप्ट दिस ओपन. पण हे तुम्ही क्लोज करू शकता. इथे हीट एक्सचेंजर बसवा, इथे क्यू आर बसवा, जो आपण खाली दाखवतो जनरली. हीट एक्सचेंजर बसवा आणि मग याला इथे पाठवून द्या. त्याच्या आधी मी काय केलं, त्याच्यातनं हीट काढून घेतली त्या गॅसमधून, त्याला रिजेक्ट करण्याऐवजी, त्याला सोडण्याऐवजी, परत देण्याऐवजी. त्याच्यातनं हीट जेवढी काढता येईल तेवढं चांगलं होऊन जाईल. ठीक आहे.
सो दॅट इज युअर रिजनरेटर, दिस इज युअर कंबशन चेंबर, हिअर इट वॉज इंटरकूलर आणि हिअर इट इज रिहीटर. हे तिघं डिव्हाइस मिळून काय होते, इफिशियन्सी वाढते. म्हणून आन्सर काय, ऑल ऑफ दी अबव. चा प्रश्न बघा, रिव्हर्स कार्नॉट सायकल कंप्राइजेस. आता रिव्हर्स कार्नॉट सायकल म्हणजे काय, रिव्हर्स नाही, रिव्हर्सिबल नाहीये. कार्नॉट सायकल इट सेल्फ ऑल प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल, ते रिव्हर्स असो की नसो. त्याच्या आधी रिव्हर्स लावला म्हणजे काय, पॉवर प्लांट सायकल ज्या असतात त्या क्लॉकवाईज असतात. आता जसं मगाशी सांगितलं मी, पंप, डब्ल्यू पंप वरून आपण हीट ऍड करतो बॉयलरमध्ये, नंतर कोण आहे, टर्बाईन, इथे मला वर्क मिळणार आहे, आणि इकडे कंडेन्सर किंवा हीट एक्सचेंजर जिथे मी हीट रिजेक्ट करणार आहे. जी काय झाली, हीट इंजिन सायकल झाली, आणि ही काय झाली, क्लॉकवाईज झाली. आता हिला जर उलट केलं तर ती आपली तयार होते क्लॉसेस सायकल, क्लॉसेस क्लॉसेस स्टेटमेंटवर आलेली रेफ्रिजरेटर और हीट पंप सायकल. त्याच्यात मी काय सांगितलंय, त्याच्यात मी तुम्हाला होमवर्क दिला होता बघा. रेफ्रिजरेटर काय करतो, आपला खालून हीट घेतो, हीट ऍडेड टू द सिस्टम, आणि वरती ट्रान्सफर करतो, म्हणजे रिजेक्ट करतो वरच्या सोर्सला, सिंक कडनं घेणार आणि सोर्सला रिजेक्ट करणार. हे करण्यासाठी तो काय करतो, वर्क कन्झ्युम करतो, कॉम्प्रेसर वर्क कन्झ्युम करतो, आणि काही प्रमाणात वर्क प्रोड्यूस होऊ शकतं, पण ते इतकं छोटं असतं की ते आपण निग्लेक्ट करतो. एक्सपान्शन वर्क इज निग्लिजिबल, ॲज गुड ॲज झिरो. म्हणजे पण सायकलमध्ये 4 कॉम्पोनंट तर असणारच आहेत. मग पहिला कॉम्पोनंट इकडे आहे ना, या साईडला आहे. आता बघा, इकडे काय असणार आहे, तुमचा कॉम्प्रेसर असणार आहे. आता हा जनरली रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर असतो, कारण साईज छोटी आहे, तर सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरची गरज नाही किंवा ऍक्सियल कॉम्प्रेसरची गरज नाही, छोटे कॉम्प्रेसर वापरू शकतो. इकडनं वर्किंग सबस्टन्स म्हणजे रेफ्रिजरंट आला, त्याला कॉम्प्रेस केलं, म्हणजे त्याच्यासाठी काय लागणार, मला कॉम्प्रेसर पॉवर द्यावी लागणार. वरती कोण आहे बघा, हीट रिजेक्शन. हीट रिजेक्शन म्हणजे काय, कंडेन्सर, म्हणजे हे जे काही वेपर असेल याला काय करेल, तो हीट रिजेक्ट करून देईल आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट करून देईल, याला आपण कंडेन्सर म्हणू. पुढे काय, एक्सपान्शन, जे वर्क आउटपुट काही फार मोठं मिळणार नाही, म्हणून टर्बाईन न बसवता सिंपल फ्रिक्शन डिव्हाइस बसवतात, कॅपिलरी ट्यूब किंवा तुमचा वॉल्व, एखादा रोटलिंग वॉल बसवायचा, म्हणजे फ्रिक्शनने सगळं प्रेशर ड्रॉप होऊन जाईल, वर्क मिळत नाही एवढं, ते आउटपुट एवढं नकोय मला ते. त्याच्यासाठी जो टर्बाईन डिझाईन केला, तर ते एवढं छोटासा शाफ्ट रोटेट होईल, त्याला काय करायचं, म्हणून ते न करता आपण त्याला काय करतो, ते वर्क वेस्ट होऊन जातं, ते का काउंट करत नाही आपण. आणि मग इथे मला परत काय मिळणार, लिक्विड मिळणार, जे लो टेम्परेचर लो प्रेशरला असेल, तर ते लिक्विड आपण ह्या हीट एक्सचेंजरमध्ये, इव्हॉपरेटरमध्ये पाठवतो. हे काय करणार, ते लिक्विड हीट घेणार आणि इव्हॉपरेट होणार, आणि इकडे वेपर मिळणार मला. म्हणजे हीट सिस्टमला ऍड झाली, वरती ती जाऊन इकडनं रेफ्रिजरंटने हीट घेतली आणि वर जाऊन रिजेक्ट करून आली, इकडून हीट उचलली, वरती जाऊन रिजेक्ट केली. हेच क्लॉसेस स्टेटमेंट सांगतो. ही जी सायकल आहे ही रिव्हर्स आहे बघा, ही क्लॉकवाईज होती, तर रेफ्रिजरंट सायकल काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. आणि हे 4 कॉम्पोनंट जर आपण आयडियल वापरले, 4 कॉम्पोनंट्स आपण आयडियल प्रोसेसेस वापरले, तर त्याला आपण कार्नॉट सायकल म्हणतो. ठीक आहे. हीट ऍडिशन आणि हीट रिजेक्शन आपण कॉन्स्टंट टेम्परेचरला करतो, आणि कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन आपण आयसेंट्रॉपिक करतो. हीट रिजेक्शन आणि ऍडिशन कॉन्स्टंट टेम्परेचरला करायचं, आणि एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन आपण आयसेंट्रॉपिक करायचं, त्याला आपण काय म्हणतो, कार्नॉट सायकल म्हणतो. आणि कार्नॉट सायकलमध्ये हे उलट्या फिरतात. मग त्याच्यात आता त्याने बघा काय विचारले प्रश्न, कार्नॉट, रिव्हर्स कार्नॉट सायकल कंप्राइजेस ऑफ. आता रिव्हर्स कार्नॉट सायकल मध्ये मी काय सांगितलं, 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेसेस, बरोबर आहे, आणि 2 ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक म्हणजे काय, नो हीट एक्सचेंज, शक्यच नाही ना, हीट एक्सचेंज होणारच, हे चालणार नाही. हे बरोबर होतं, पण हे चालणार नाही. दुसरं वाचा, 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस, बरोबर, 2 आयसेंट्रॉपिक असतात त्याच्यात, एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन. अँड 2 आयसोथर्मल, कॉन्स्टंट टेम्परेचर, हे बरोबर आहे. पुढचं पण वाचून घ्या, 2 आयसेंट्रॉपिक बरोबर आहे, बट 2 कॉन्स्टंट प्रेशर पण नाही. कॉन्स्टंट प्रेशर ही ऍक्च्युअल झाली, ही ऍक्च्युअल आहे, ही काय झाली, तुमची ऍक्च्युअल प्रोसेस होऊन जाते. 2 आयसेंट्रॉपिक अँड 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा ते दूरपर्यंत संबंध नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज, हे नाही, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे. देर आर 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेसेस अँड 2 आयसोथर्मल प्रोसेसेस. Here is a diagram for Carnot, reverse Carnot cycle. 2 constant temperature processes and 2 constant entropy processes. Entropy remains constant here. S3 equal to S4. That is called isentropic. S1 equal to S2. X axis ला S आहे ना इथे. Isentropic compression, isentropic expansion. Heat addition करताना evaporation जे आहे ते constant temperature ला चाललेलं आहे. T1 and T4 are same. Heat rejection करताना T2 and T3 are same. अँटी क्लॉकवाईज सायकल आहे, म्हणजे काही रेफ्रिजरेटर सायकल आहे. दिस इज रेफ्रिजरेटर सायकल. ठीक आहे, रेफ्रिजरेटर किंवा हीट पंप. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज रिव्हर्स्ड कार्नॉट रेफ्रिजरेशन सायकल. या डायग्राम वरून ही डायग्राम लक्षात राहू शकते, याच्यावरून तुम्ही हे तयार करू शकता. बघा इथे खाली काय आहे, हीट ऍडिशन येतं, ही खालची लाईन हीट ऍडिशन आहे. राईटला काय कॉम्प्रेशन, तर ही राईटला कॉम्प्रेशन. वरती काय आहे, हीट रिजेक्शन, तर हे वरती हीट रिजेक्शन. इकडे काय आहे, एक्सपान्शन, तर हे वर एक्सपान्शन. म्हणजे हे स्टेटमेंट जर लक्षात राहिलं तर त्याच्यावर ब्लॉक डायग्राम तयार करू शकता स्वतः. त्याच्यावरनं कुठली TS-PV कुठली डायग्राम तुम्ही स्वतः बनवू शकता. म्हणून सेकंड लॉ खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट इज द चेंज ऑफ एंट्रोपी ऑफ ए क्लोज सिस्टम. एंट्रोपी, क्लोज सिस्टमची एंट्रोपी चेंज होणं काय म्हणतो त्याबद्दल, इज द
is same for every process between two specific states, is not same for every process between two specific states, is same only for isothermal process between two specific states, is same only for reversible process. काय येईल आता याच्यात काय विचारतोय बघा तो, एंट्रोपी ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, एंट्रोपी काय आहे, प्रॉपर्टी, आणि प्रॉपर्टी ही पाथवर डिपेंड करत नाही. आपल्याला माहिती आहे पॉइंट फंक्शन आणि पाथ फंक्शन या दोन डेफिनेशन आपल्याला आठवत असतील. पॉइंट फंक्शन स्टेट फंक्शन पण म्हणतात त्याला, आणि पाथ फंक्शन काय आहे सांगा मला. पॉइंट फंक्शन आणि पाथ फंक्शन म्हणजे काय बघा, अशा प्रॉपर्टीज, अशी गोष्ट जी पाथवर डिपेंड नाहीये त्याला आपण पॉइंट फंक्शन म्हणतो. म्हणजे जसं व्ही डायग्रामवर ना ह्या इथे बघा, आता इथून मी ह्या पाथने इथपर्यंत पोहोचलो. आता व्हॉल्यूम बघा इथे 1 to 2, V1 काय आहे हा, आणि हा काय आहे V2, बरोबर. आता व्हॉल्यूमला ऑब्झर्व करू आपण. व्हॉल्यूम स्टेट 1 ला जो आहे तो, आणि व्हॉल्यूम स्टेट 2 ला हा आहे. आता मी कुठल्या पाथने गेलो, या पाथने. ही सेम प्रोसेस मी केली पण दुसऱ्या पाथने गेलो, सेम स्टेट्स मधून इकडून इकडे एक्सपान्शन केलं, तर हे असं एक्सपान्शन केलं. तरी पण ह्या पाथने जरी गेलो तरी व्हॉल्यूम V2 तेवढाच आहे, आणि ह्या पाथने जरी गेलो तरी व्हॉल्यूम V1 तेवढाच आहे. म्हणजे काय, व्हॉल्यूम इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड बाय द प्रोसेस, and that is why volume is a specific volume is a पॉइंट फंक्शन. तसंच बघा प्रेशर, इथे प्रेशर जे आहे ते आणि इथलं प्रेशर जे आहे ते या पाथवर डिपेंड नाहीये. हा, पण एक्सपान्शन वर्क, ह्या पाथ मधून मिळालेलं एक्सपान्शन वर्क वेगळं असणार आहे, आणि ह्या पाथ मधून मिळालेलं एक्सपान्शन वर्क मला वेगळं असणार आहे, कारण की पाथ बदलला आहे. जरी एंड स्टेट सारखे आहेत पण पाथ वेगळा झाला तर वर्क ऑफ एक्सपान्शन बदलून गेलं. तसं हीट ऍडिशन बदलून जातं. म्हणजे काय, हीट ऍडिशन, वर्क ऑफ एक्सपान्शन, दीज आर दी पाथ फंक्शन्स, ते पाथवर डिपेंड आहेत. आणि ऑल दी प्रॉपर्टीज, ऑल दी इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज आर पॉइंट फंक्शन्स. मग आता एंट्रोपी काय आहे, एंट्रोपी ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे टीएस डायग्राम वरती जर बघितलं, जसं रँक अँड सायकल आपण आता मगाशी बघितली होती, तर ह्या पाथने इथून इथपर्यंत, ह्या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जो एंट्रोपी चेंज आहे तो या पाथवर डिपेंड नाही. ठीक आहे, एंड स्टेट्सवर डिपेंड आहे फक्त, कारण की ती प्रॉपर्टी, एंट्रोपी इज अ प्रॉपर्टी, अँड दॅट इज वाय काय म्हटलंय बघा, द चेंज ऑफ द एंट्रोपी ऑफ ए क्लोज सिस्टम इज सेम फॉर एव्हरी प्रोसेस बिटवीन द टू स्पेसिफाईड स्टेट्स. दोन स्पेसिफाईड स्टेट्स मधला चेंज इन एंट्रोपी S1 आणि S2, म्हणजे S2 मायनस S1 घ्या किंवा S1 मायनस S2 घ्या, हा काय झाला, डेल्टा एस झाला. हा डेल्टा एस सेम आहे फॉर ऑल दी प्रोसेसेस बिटवीन दोज टू स्टेट्स. ह्याच्यातनं 50, 100, 200 प्रकारे तुम्ही जा, इकडून जा, इकडून जा, डेल्टा एस काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणजे तो बिटवीन एव्हरी प्रोसेस, फॉर एव्हरी प्रोसेस बिटवीन टू स्पेसिफाईड स्टेट्स is same. This change in entropy is same because it is a point function. It is not a, entropy is not a path function, it is a point function. Now what is entropy? हा एक मोठा विषय आहे, तो एक चॅप्टर आहे आपल्याकडे, त्याला आपण बघूया नंतर. एंट्रोपी एक सोप्या शब्दात सांगायला लागलं तर इट इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ द सिस्टम. सिस्टम मध्ये जर काही गडबड असेल तर एंट्रोपी चेंज होणार. सिस्टम आयडियल असेल, परफेक्ट असेल तर एंट्रोपी चेंज होणार नाही. हे सगळं इथे म्हणलेलं आहे, ते मी मगाशी एक्सप्लेन केलं. पॉइंट फंक्शन म्हणजे काय आणि पाथ फंक्शन म्हणजे काय, पाथ फंक्शन म्हणजे काय, पॉइंट फंक्शन म्हणजे काय ते एक्सप्लेन केलंय. एंट्रोपी विषयी 2-3 वाक्यात सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. नाउ आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी. द आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ द आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क टू. आता अर्धा आन्सर ते स्वतःच देऊन देतात. आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी म्हणजे काय बघा, कॉम्प्रेसर टीएस डायग्राम वरती कॉम्प्रेशन प्रोसेस जर प्लॉट करायची असेल तर कशी दिसते. इकडे लो प्रेशर आहे समजा, कॉन्स्टंट प्रेशर P1, आणि ही कॉन्स्टंट प्रेशर लाईन P2. आता समजा तुमची पहिल्या स्टेटला टेम्परेचर एवढं आहे, तर स्टेट कुठे येईल, इथे येईल. प्रेशर आणि एवढं टेम्परेचर आहे T1 आणि P1, म्हणजे ही झाली स्टेट नंबर 1. ते एंट्रोपी किती येईल याची, S1. ठीक आहे. आता याला जर मी आयसेंट्रॉपिकली कॉम्प्रेस केलं तर कशी जाईल प्रोसेस, एंट्रोपी कॉन्स्टंट ना. आयसेंट्रॉपिक म्हणजे काय, एंट्रोपी रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे व्हर्टिकल लाईनला फॉलो करून त्याने जायला पाहिजे. हा झाला आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन पॉईंट नंबर 2. तर ह्या केसमध्ये S1 आणि S2 काय असेल, मग सेम असेल. याला मी डॅश जर नाव दिलं तर 2 डॅश हा आयडियल आहे, तर S2 डॅश नाव दिलं. आता ऍक्च्युअली प्रोसेस ही झाली आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस. हे जे वर्क लागलं हे WC आयसेंट्रॉपिक म्हणूया आपण. कॉम्प्रेशन वर्क मी एवढं दिलं त्याला आयसेंट्रॉपिक करण्यासाठी. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल, कारण की एव्हरी प्रोसेस इज ऍक्च्युअल आयसेंट्रॉपिक प्रोसेस इज नॉट पॉसिबल. आयसेंट्रॉपिक म्हणजे काय, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक. काय म्हणतो आपण त्याला, रिव्हर्सिबल आणि ॲडियाबॅटिक हे दोघं एकाच वेळी पाहिजे. म्हणजे काय बघा, रिव्हर्सिबल म्हणजे काय, आपण मगाशी डिस्कस केलं, ज्या पाथने गेलो त्याच पाथने जर मी तिला उलट फिरवू शकत असेल तर ती रिव्हर्सिबल आहे, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. लॉसेस झिरो करणं शक्य नाही. आणि ॲडियाबॅटिक म्हणजे काय, हीट एक्सचेंज झिरो. म्हणजे कॉम्प्रेशन होत असताना मॉलिक्युल एकमेकांसोबत जवळ येत आहेत, त्यांचं टेम्परेचर वाढतंय सराउंडिंग पेक्षा, तर ते हीट रिजेक्ट करतीलच ना सराउंडिंगला. आणि आयडियल परफेक्ट इन्सुलेशन नाही आपल्याकडे, काही नाही तर काही अमाऊंट आपण ऍटमॉस्फिअरला हीट रिजेक्ट होईलच ड्युरिंग कॉम्प्रेशन. कळलंय मी काय बोललो, फास्ट झाला असेल तर स्लो करून घ्या.
ह्याला मी कॉम्प्रेस करत असताना याचं टेम्परेचर काय होईल, वाढेल. टेम्परेचर वाढल्यामुळे हा काय करेल, हीट रिजेक्ट करेल ना, हीट रिजेक्ट करेलच, म्हणजे नॉन झिरो हीट असेल. किती पण इन्सुलेशन चांगलं व्हावं, हीट रिजेक्ट होणारच, काही ना काही हीट तर त्याच्यातनं लॉस होणारच आहे. म्हणून ही आयडियाबॅटिक होऊच शकत नाही. कॉम्प्रेशन प्रोसेस आयडियाबॅटिक कधीच होऊ शकत नाही. म्हणजे रिव्हर्सिबल पण होऊ शकत नाही, आयडियाबॅटिक पण होऊ शकत नाही. म्हणून ही आयडियल प्रोसेस आहे, ही थेरॉटिकल प्रोसेस आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. मग प्रॅक्टिकल प्रोसेस काय करते, प्रॅक्टिकल प्रोसेस जास्त वर्क कन्झ्युम करते. कारण बऱ्यापैकी हीट लॉस पण होऊन जाते, फ्रिक्शन पण होतंय, तर ते वर्क एक्स्ट्रा कन्झ्युम सप्लाय करावं लागेल मला तेवढाच प्रेशर रेशो अचीव्ह करण्यासाठी. म्हणून माझी आयडियल प्रोसेस, ऍक्च्युअल प्रोसेस माझे हा पाथ फॉलो करणार. लांब आहे बघा, हा पॉलिट्रॉपिक पाथ झाला, इथपर्यंत पोहोचेल. हा झाला 2 डॅश. म्हणजे हे झालं माझं ऍक्च्युअल वर्क कन्झम्पशन, आणि हे झालं माझं आयसेंट्रॉपिक वर्क कन्झम्पशन, हे झालं आयसेंट्रॉपिक. तर मग इफिशियन्सी काय येईल सांगा मला, कॉम्प्रेसरची इफिशियन्सी काय येईल. Compressor efficiency is isentropic efficiency of the compressor is what? Isentropic work divided by actual work. Isentropic work divided by actual work. This is the ratio. That is called as isentropic efficiency of the compressor. मग आता त्याने काय विचारलंय बघा, इट इज द रेशो ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. वरती तर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क लिहिलंय आपण, टू द कशा खाली काय घ्यायचंय आपल्याला, आयडियाबॅटिक नाही चालणार, आयसोथर्मल नाही चालणार, आयसेंट्रॉपिक नाही चालणार. आयसेंट्रॉपिक टू आयसेंट्रॉपिक कसं येईल रे, म्हणजे काय, ऍक्च्युअल कॉम्प्रेसर वर्कच आहे ना. ठीक आहे. So this is what you should know about the isentropic efficiency of compressor. See, everything is shown here. आता याचा आपण डेल्टा एच लिहू शकतो. H2 dash minus H1 dash into m dot is your isentropic work, आणि actual H2, actual enthalpy minus H1 is your actual work. हे मोठं आहे, m dot कॅन्सल होऊन जाईल, याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता जर गरज पडली तर. ठीक आहे. नेक्स्ट, the work input to the air compressor is minimum if the compression law followed. कॉम्प्रेशन लॉ फॉलोड इज. आता याच्यात ह्या 4 टाईपच्या प्रोसेस दिलेल्या आहेत. याच्यात सगळ्यात कमी वर्क कोणत्या प्रोसेसला लागेल हे विचारलेलं आहे. बऱ्याच वेळा ह्या क्वेश्चन मध्ये गडबड होते. आपण आता मगाशी जे शिकलो की आपण आयसेंट्रॉपिक वर्क जे आहे ते बेस्ट आहे, त्याच्यामुळे तिथे लॉसेस नाही आहेत वगैरे वगैरे आपण शिकल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आयसेंट्रॉपिक इज द बेस्ट प्रोसेस. याच्यात आपण ऑप्शन टिक करतो पहिला. ह्याच्यात बघा, आयसेंट्रॉपिक म्हटलं पीव्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट, गॅमा इज 1.4 फॉर आयसेंट्रॉपिक प्रोसेस. हे उत्तर त्याचं नाहीये. ठीक आहे. ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनला समजवण्यासाठी आपल्याला एन चा रिलेव्हन्स काय आहे ते माहिती पाहिजे. तर इथे आयसोथर्मल आन्सर आहे त्याचा. बघा, देअर आर 3 टाइप्स ऑफ प्रोसेसेस ॲज डिस्कस्ड. इथे काय बघा, पहिलं काय म्हणतोय तो आयसेंट्रॉपिक, ही झाली आयसेंट्रॉपिक. दुसरे काय आहे आयसोथर्मल, सॉरी आयसोथर्मल इकडे लिहिली मी. आणि तिसरे काय आहे, ह्या दोघं पॉलिट्रॉपिक आहेत बघा. इथे एन काय आहे बघा, एन इज 1.2 पहिल्यामध्ये, आणि इथे काय आहे 1.35, म्हणजे ह्या पॉलिट्रॉपिक प्रोसेस झाल्या. ठीक आहे. तर आपण जर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन करून बघितलं, याला आता वेळ नाही माझ्याकडे हे एक्सप्लेन करायला, बट आयसोथर्मल प्रोसेस इज द बेस्ट प्रोसेस फॉर कॉम्प्रेशन. बिकॉज आयसोथर्मल मध्ये काय होतंय, तुम्ही जेव्हा कॉम्प्रेस करतायत त्यावेळेस तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवताय. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे कमीत कमी वर्क तुम्हाला लागतंय. बिकॉज द एरिया अंडर द कर्व इज लेस. ॲज आय सेड, वेळ खूप कमी आहे. याचे बरेच काय ना आपण त्याला टेक्निकल डिटेल्स आहेत, ज्या सांगितल्यानंतर हे समजेल तुम्हाला. आता ह्या मोमेंटला मला ते सांगणं शक्य नाही. आपण सेशनच्या ड्युरिंग एक्सप्लेन करेल मी आयसोथर्मल का बेस्ट आहे, पण ह्या डायग्रामवरून थोडक्यात समजावतो. बघा, ही डायग्राम जी इकडची लाईन दिसते तुम्हाला, ही आयसोथर्मलची आहे, ज्यात इंडेक्स 1 आहे, n/1, पीव्ही रेस टू n इज इक्वल टू कॉन्स्टंट असायला असतं ना आपलं पीव्ही. तर हा पीव्ही एन काय 1 आहे, म्हणजे पीव्ही इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे टेम्परेचर काय झालं, पीव्ही इक्वल टू एनआरटी म्हणा. तर हे जर n1 झाला आणि पीव्ही कॉन्स्टंट झाला तर टेम्परेचर काय होऊन जाईल, कॉन्स्टंट होऊन जाईल. त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. मधली जी आहे ती पॉलिट्रॉपिक आहे. पॉलिट्रॉपिक म्हणजे काय, 1 आणि गॅमा 1.4च्या मध्ये एन जर असेल तुमचा, 1 to 1.4च्या मध्ये एन असेल तर त्याला आपण पॉलिट्रॉपिक म्हणतो. आणि एन तुमचा एक्झॅक्टली मॅच होतोय 1.4 ला, एन इज एक्झॅक्टली 1.4, देन इट इज आयसेंट्रॉपिक प्रोसेस. ही इकडची झाली आयसेंट्रॉपिक प्रोसेस, ही पॉलिट्रॉपिक झाली, आणि ही आयसोथर्मल झाली. सगळ्यात जास्त वर्क यांच्या कंपॅरिझन मध्ये, या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात जास्त वर्क आयसेंट्रॉपिकला लागतंय. ठीक आहे. आणि ऍक्च्युअल प्रोसेस या दोघं नसतात, ऍक्च्युअल प्रोसेस याच्यापेक्षा जास्त असतात. ठीक आहे. तर राईट आन्सर इज आयसोथर्मल प्रोसेस, बिकॉज कीपिंग द टेम्परेचर कॉन्स्टंट वी ट्राय टू कॉम्प्रेस इट, सो इट इज अ बेटर वे ऑफ कॉम्प्रेसिंग. ठीक आहे. पॉलिट्रॉपिक आयसेंट्रॉपिक पेक्षा जास्त वर्क, कमी वर्क पॉलिट्रॉपिकला लागतंय. आणि आयसेंट्रॉपिक, आता हा फॉर्म्युला पण आपण डिराईव्ह करतो, याचं डेरिव्हेशन आहे आपल्याला, बघूया आपण नंतर. आन्सर इज आयसोथर्मल प्रोसेस. फॉर द स्टेडी फ्लो ऑफ ए लिक्विड थ्रू अ डिव्हाइस that involves no work interaction such as nozzle pipe section, the work term is. Nozzle बघा, nozzle मध्ये काय होतं, nozzle is a device where we used to increase the kinetic energy of the substance. इकडनं प्रेशर एनर्जी जी आहे P1, इकडं P2,
V1 इकडे V2, तर V2 काय होतो, वाढतो, प्रेशर काय होतं, कमी होतं, त्याला आपण काय म्हणतो, नोझल म्हणतो. तर ह्याच्यात आपल्याला वर्क इंटरॅक्शन आपण करत नाही, हीट इंटरॅक्शन करत नाही. तर मग ह्या याच्यात द स्टेडी फ्लो ऑफ ए लिक्विड थ्रू अ डिव्हाइस दॅट इन्व्हॉल्व्स नो वर्क इंटरॅक्शन सच एज नोझल ऑर पाईप, द वर्क टर्म इज झिरो. तिथं तूच सांगतोय, तो स्टेटमेंटच सांगतोय की नो वर्क इंटरॅक्शन, आणि आपल्याला विचारतो की वर्क टर्म काय असेल, तर झिरोच असेल ना बाबा, काय असेल. सो दॅट इज आन्सर नंबर 1. ओके, सो वी नो दॅट स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन फॉर द नोझल. नोझल साठी स्टीम नोझल जर असेल तर आपण क्यू आणि डब्ल्यू पण घेतो. क्यू इंटरॅक्शन होऊ शकते त्याच्यातनं, बाहेर हीट लॉस होऊ शकतो स्टीम नोझल मध्ये, पण वर्क इंटरॅक्शन तर नसतंच. ठीक आहे, एन्थाल्पी चेंज होणार, येस, आणि वेलॉसिटी वाढणार त्याची. आणि मग याचा आपण ह्या नोझलला जर आपण स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. हा एखाद्या वेळेस न्यूमेरिकल लागू शकतो म्हणून मी टाकून ठेवला तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून. बघा, आपण स्टेडी फ्लो एनर्जी मध्ये काय असतं, कायनेटिक एनर्जी टर्म, तुमचे पोटेन्शियल एनर्जीची टर्म आणि एन्थाल्पी, यू प्लस पीव्ही, प्रेशर प्लस इंटरनल एनर्जी मिळून एन्थाल्पी तयार होते, प्लस क्यू. दिस मस्ट बी इक्वल टू वर काही इंटरॅक्शन असेल तर, आणि ह्या तिघा एनर्जीज एक्झिटला ज्या असतील त्या. हे जर आपण नोझलला अप्लाय केलं तर काय होतंय बघा, नोझलमध्ये Z1 आणि Z2 ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे या दोघं काय होतील, कॅन्सल होतील. ठीक आहे, वर्क नोझलमध्ये होतच नाही म्हणून ते पण झिरो झालं, वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस नाहीच येते. आता राहिलं काय, हीट इंटरॅक्शन होऊ शकते, पण आपण जर त्याला आयडियाबॅटिक ठेवलं, नोझलला आपण इन्सुलेट केलं बऱ्यापैकी आणि एकदम मिनिमाइज केली हीट आपण, तर आपण ती क्यू झिरो अज्युम करू शकतो. हिला पण आपण जर झिरो अज्युम केलं, आता काय राहिलं बघा, एन्थाल्पी राहिलं आणि कायनेटिक एनर्जी राहिली. आता कायनेटिक एनर्जी आपण वाढवतोय, V2 खूप वाढवतोय, आणि V1 हा खूप कमी असेल V2 पेक्षा, तर त्याला आपण निग्लेक्ट करू शकतो. V1 हा खूप छोटा आहे, V2 खूप वाढून गेला, तर V2च्या कम्पॅरिझन मध्ये V1 छोटा आहे, तर त्याला निग्लेक्ट करून दिला. तर ह्याच्यावरनं आपण हा H2 इकडे येईल, तर H1 मायनस H2 होऊन जाईल, H1 मायनस H2, आणि हा खालचा 2 इकडे येऊन मल्टिप्लाय होऊन जाईल, 2 टाइम्स H1 मायनस H2. हा कोण आला, V स्क्वेअर आला. V पाहिजे असेल तर काय मिळेल मला, अंडर रूट ऑफ 2 टाइम्स H1 मायनस H2. बऱ्याच वेळा हा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला नोझलचा एक्झिट व्हेलॉसिटी काढण्यासाठी तुम्हाला वापरावा लागतो. एन्थाल्पी ड्रॉप देऊन देतात तुम्हाला प्रेशर रेशोवरनं, दोघं साईडचं प्रेशर देऊन, किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये H1 आणि H2 ची व्हॅल्यू दिलेली असतात, आणि तुम्हाला सांगतात की नोझलमध्ये किती व्हेलॉसिटी वाढली काढा. हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येऊ शकतो. नाही आठवला तरी आपण हे वापरून सिम्पली डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे, या पर्टिक्युलर आन्सर क्वेश्चन मध्ये आन्सर तर झिरोच आहे. इन रेसिप्रोकेटिंग इंजिन्स द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऍट द बॉटम डेड सेंटर टू द व्हॉल्यूम ऍट द टॉप डेड सेंटर इज कॉल्ड ॲज. तर रेसिप्रोकेटिंग इंजिन आपल्याला माहिती आहे काय असतं, इनलेट वॉल, एक्झिट वॉल, पिस्टन. आता ते कुठलं टाईपचं इंजिन आहे, आयसी इंजिन, बरोबर ना, कॉम्प्रेशन इग्निशन आहे की स्पार्क इग्निशन आहे, त्याच्यावर डिपेंड करतं की इथे काय असेल. इथे एकतर स्पार्क प्लग राहू शकतो किंवा एक फ्युएल इंजेक्टर राहू शकतो, डिपेंड्स. बट फंडामेंटली काय होतं, इथून हा बॉटम डेड सेंटर असतो आणि हा टॉप डेड सेंटर असतो. ह्या गॅप जास्त दाखवला, याला म्हणतात क्लिअरन्स व्हॉल्यूम, आणि याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. इथून तुमचा एवढा डिस्प्लेसमेंट, तुमचं डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम, स्वेप्ट व्हॉल्यूम, कारण पिस्टन इथून इथपर्यंत जाते तुमचं, एवढा व्हॉल्यूम कव्हर करतोय. ठीक आहे, आता तो काय विचारतोय बघा आपल्याला, रेसिप्रोकेटिंग इंजिन द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऍट द बॉटम डेड सेंटर. व्हॉल्यूम ऍट द बॉटम डेड सेंटर काय येईल, बॉटम डेड सेंटरला पिस्टन जेव्हा असतं त्यावेळेस व्हॉल्यूम काय असेल, स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम. त्यावेळेस व्हॉल्यूम काय असेल, स्वेप्ट व्हॉल्यूम, त्याला आपण काय करूया, VS डिनोट करू, प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम. हा झाला तुमचा VS, आणि हा झाला क्लिअरन्स व्हॉल्यूम. ठीक आहे, स्वेप्ट व्हॉल्यूम आणि क्लिअरन्स व्हॉल्यूम ह्या दोघांचा ऍडिशन म्हणजे टोटल व्हॉल्यूम झाला ना. आता इथे या बॉटम डेड सेंटरला असताना एवढा व्हॉल्यूम आहे, आणि हा जेव्हा वरती पोहोचेल, जेव्हा पिस्टन टॉप डेड सेंटरला पोहोचेल, कुठे पोहोचेल, टॉपला आहे ना वरती, म्हणजे ह्या इथून वरती जात नाही पिस्टन, कारण की हे वॉल डॅमेज होऊ शकतात, म्हणून आपण त्याला इथेच थांबवतो, एवढा व्हॉल्यूम सोडून देतो, म्हणून त्याला क्लिअरन्स नाव आहे, क्लिअरन्स व्हॉल्यूम. हा जेव्हा इथे येईल तेव्हा किती व्हॉल्यूम राहील, क्लिअरन्स व्हॉल्यूम. ह्यांच्या रेशोला काय म्हणतात हे तो आपल्याला विचारतोय. ह्यांच्या रेशोला काय म्हणतात, इफिशियन्सी म्हणतात का, नाही. इफिशियन्सी ही टर्म परफॉर्मन्स साठी, इथे काय परफॉर्मन्स थोडी आहे. फेल्युअर रेशो नाही, डिमांड रेशो नाही, अजून किती सोपं करायचं. कॉम्प्रेशन रेशो, इट इज अ कॉम्प्रेशन रेशो, जनरली आर ने डिनोट करतात. इट इज अ स्वेप्ट व्हॉल्यूम डिवाइड बाय, नॉट स्वेप्ट व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम डिवाइड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम इज व्हॉट, स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम. सो हे सगळं इथे लिहून दिलेलं आहे. प्रेशर रेशो वेगळा आणि कॉम्प्रेशन रेशो वेगळा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्रेशर रेशो म्हणजे हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, कुठून कुठपर्यंत कॉम्प्रेशन होतंय त्या प्रेशरचा रेशो, आणि ते टेम्परेचर डिपेंड करतं. व्हॉल्यूम इज अ जॉमेट्रिक टर्म, म्हणजे कॉम्प्रेशन रेशो इज अ जॉमेट्रिक टर्म, ही टेम्परेचर प्रेशर यांच्यावरती डिपेंड नाहीये. जॉमेट्रिक रेशो म्हणजे हा कोरडा आहे, हा बदलू नाही शकत प्रेशर सिच्युएशन नुसार. प्रेशर रेशो चेंज होतो, डिपेंड्स ऑन टेम्परेचर. हायर दी रेशो इम्प्रूव्ह दी थर्मल इफिशियन्सी, जेवढा तुमचा कॉम्प्रेशन रेशो बेटर असेल तेवढं चांगलं आहे. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट
अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. आता पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. किती दिलेत? रूट कॉम्प्रेसर, रेसिप्रोकेटिंग आहे, वेन आहे आणि सेंट्रिफ्युगल आहे. बघा फंडामेंटली याचा अर्थ, ह्या शब्दाचा अर्थ आधी समजून घेतला तर कुठल्या याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर म्हणजे काय, की माझ्या चार्जला म्हणजे कुठल्याही एअरला म्हणा किंवा ज्याला मला कॉम्प्रेस करायचंय त्याला मी ट्रॅप केलं. काय केलं? क्लोज स्पेसमध्ये ट्रॅप केलं आणि मग त्याचा व्हॉल्यूम ग्रॅज्युअली डिक्रीज केला. काय? जेव्हा मी त्याला ट्रॅप करतोय तेव्हा एक्झिटला इनलेटला काहीच नाही, येत नाही जात काहीच नाही. तो व्हॉल्यूम पूर्णपणे ट्रॅप्ड आहे. तेव्हा त्याला मी कॉम्प्रेस करतोय म्हणजे त्याला मी डिस्प्लेस करतोय, त्या व्हॉल्यूमला मी काय करतो? डिस्प्लेस करतोय. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप्स ऑफ डिव्हाइसेस, जिथे एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम आपण ट्रॅप करतो, त्याचा प्रेशर वाढवतो आणि मग त्याला रिलीज करतो. काय स्टेप्स आहेत? व्हॉल्यूमला आधी ट्रॅप केलं, प्रेशर वाढवलं आणि मग रिलीज केलं, तर त्याला काय म्हणणार मी? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. आणि दुसऱ्या टाईपचे डिव्हाइस असतात त्यांना प्रोटोडायनॅमिक और डायनॅमिक डिव्हाइसेस म्हणतात. ते कंटिन्युअस असतात, इंटरमिटंट नसतात त्यांचं डिस्चार्ज. ते काय करतात? त्याला ते आधी कायनेटिक एनर्जी वाढवतात. ते काय करतात आधी? आधी ते कायनेटिक एनर्जी वाढवतात युझिंग वेन्स. जसं सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर, ब्लोअर किंवा पंप बघितला असेल तुम्ही. ते काय करतात? वेन्सने त्या फ्लुइडची कायनेटिक एनर्जी वाढवतात आणि ती कायनेटिक एनर्जी पुढे जाऊन डिफ्युजरमध्ये त्याला प्रेशरमध्ये कन्वर्ट करतात. देन दे कन्वर्ट इट इन टू प्रेशर एनर्जी. असं जर हे कंटिन्युअस चालतं, कुठला व्हॉल्यूम ट्रॅप नाही करत ते, त्याला आपण म्हणतो रोटोडायनॅमिक डिव्हाइसेस. दे आर सेंट्रिफ्युगल डिव्हाइसेस. सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर असेल, ऍक्सियल कॉम्प्रेसर असेल, दीज आर ऑल रोटोडायनॅमिक डिव्हाइसेस. अँड रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स आर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर्स. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरच्या सोबतच कुठले कुठले? रूट ब्लोअर, वेन ब्लोअर, हे सुद्धा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटच आहेत. आता इथे विचारलं काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट? सो सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर इज नॉट अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. आन्सर नंबर 4. आता हे तिघं काय आहे त्याच्यापैकी? रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर तर तुम्हाला सिंपल आहे, मागच्या स्लाइडमध्ये दाखवला मी तो कॉम्प्रेसर कसा असतो, किंवा इंजिनवरनं पण कळलं असेल. तर हे याच्या डायग्राम्स मी पुढे ठेवल्या आहेत, त्याच्यावरून एक्सप्लेन करून देतो. बघा हा रूट ब्लोअर असा असतो. रूट ब्लोअर मध्ये काय असतात? हे लोब्स असतात शाफ्टवरती माउंट केलेले, आणि आता हे लोब्स कंटिन्युअसली रोटेट होत असतात. हे रोटेट होताना हा येलो रिजन दिसतोय का तुम्हाला? हा इनलेटचा. तर ह्याच्यातनं हे जे लिक्विड आलेलं आहे, येलो लिक्विड वेप काय जे काय असेल तुमचं ते सबस्टन्स फ्लुइड, तर हा लोब जेव्हा इकडे रोटेट होईल तर हा जो लंप आहे हा ट्रॅप होऊन जाईल या लोबमध्ये. जसा रेड दिसतोय का इथे ट्रॅप झालेला, हा जसा पुढे जातोय हा त्याला कॉम्प्रेस करतोय, त्याला दाबतोय. याचं डिझाईनच तसं आहे. हा लंप इथे ट्रॅप होतो आणि तो पुढे जाता जाता त्याचा व्हॉल्यूम कमी करत जातो. त्याला ट्रॅप करून मग त्याचा व्हॉल्यूम कमी करतो आणि मग इकडे रिलीज करतो. कळतंय मी काय बोलतो? आणि असं जेव्हा होत असेल, म्हणून याला काय म्हणणार आपण? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणणार. पॉझिटिव्हली त्याला डिस्प्लेस करून तो कॉम्प्रेस करून मग पुढे पाठवतो. इथे पण बघा मी जसं म्हणलो की सिलेंडरमध्ये तो कॉम्प्रेस करतो आणि मग त्याला सोडतो बाहेर. इथे वेन ब्लोअर्स मध्ये पण तेच होतंय बघा. हा येलो रिजन इथे मी दाखवलाय, इकडे डार्क करून घेतलं मी पेंटमध्ये जाऊन. इथे बघा, इथे मी लाईट ठेवलंय. म्हणजे काय? हा इथे ट्रॅप झाला या दोन वेन्सच्या मध्ये. आता ही डिस्क अशी वरती दाबली जाणार याला, ही डिस्क अशी इथे फिरत असते मध्ये. हा जो व्हॉल्यूम आहे हा मध्ये पुढे ट्रॅप झालेला आहे, हा दाबतोय त्याला आणि इथे प्रेशर वाढतंय त्याचं. म्हणजे lump of liquids are trapped and their pressure is increased by changing their volume, by decreasing their volume. This is also positive displacement. रोटोडायनॅमिक तसं नाही बघा. रोटोडायनॅमिक मध्ये काय होतं? इथे सेंटरला फ्लुइड आत येतं, आय ऑफ द इम्पेलर मधून फ्लुइड एंटर करतं. पंप माहिती असेल तुम्हाला, कॉम्प्रेसर माहिती असेल, सेंट्रिफ्युगल. या वेन्स काय करतात? त्याच्यावरती एनर्जी अप्लाय करतात, म्हणजे त्याला पळवतात, त्या फ्लुइडला ऍक्सलरेट करतात, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढवतात. म्हणजे ह्या इथून जेव्हा बाहेर येतो तो, त्याची व्हेलॉसिटी आणि प्रेशर बऱ्यापैकी वाढलेला असतं, म्हणजे प्रेशर पण काही प्रमाणात वाढून जातं. आणि मग आता ती जी कायनेटिक एनर्जी आलेली आहे, ती कायनेटिक एनर्जी या डिफ्युजर, हा जो बाहेरची स्क्रॉल केसिंग आहे याचा एरिया वाढतोय बघा पुढे जाऊन, म्हणजे डिफ्युजर म्हणून काम करतोय. तर त्याच्यातनं जाताना त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन प्रेशरमध्ये होतं, आणि ही याला म्हणतात डायनॅमिक ऍक्शन. याला काय म्हणतात? डायनॅमिक ऍक्शन. कुठला लंप ट्रॅप नाही केलाय, कंटिन्युअस ऍक्शन आहे, आणि याला म्हणतात रोटोडायनॅमिक डिव्हाइसेस और डायनॅमिक डिव्हाइसेस. Centrifugal compressor is not a positive displacement compressor. I hope that is clear. Next, the volume of the flow, the volume flow rate at the outlet of an air compressor is air compressor च्या exit चा volume flow rate that at the inlet is less greater विचारलंय, that at the inlet even though the mass flow rate of the air through the compressor remains constant. आता स्टेडी फ्लो डिव्हाइस आहे कॉम्प्रेसर. तर कॉम्प्रेसर मध्ये समजा त्याचं म्हणणं असं आहे की इकडून जे फ्लुइड येत आहे आणि इकडे बाहेर पडतंय, त्याचा एम डॉट जो आहे तो सेम आहे. एम डॉट 1 आणि एम डॉट 2 काय सेम आहेत. ऑफकोर्स कंटिन्युटी इक्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इज ऑलवेज व्हॅलिड. मास cannot be destroyed, cannot be produced, so m dot 1 will be always same as m dot 2. But still he says that की बाबा तुमचा व्हॉल्यूम ऍट द आउटलेट, व्हॉल्यूम ऍट द आउटलेट इज
आपल्याला विचारलंय त्याने मच लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन. सांगा मला, कॉम्प्रेस झाल्यानंतर व्हॉल्यूम कमी होतो की वाढतो? कमी होतो. सो व्हॉल्यूम ऍट द इनलेट इज V1 इज मच ग्रेटर ना. व्हॉल्यूम इज ग्रेटर ऍट इनलेट दॅन एक्झिट. याला असं म्हणू शकतो मी, व्हॉल्यूम ऍट द एक्झिट इज लेस दॅन व्हॉल्यूम ऍट द इनलेट. कारण डेन्सिटी काय होते वाढते ना, आणि व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. याला कॉम्प्रेस केलं जातं. ऑफकोर्स नावाच कॉम्प्रेसर आहे त्याचं, तर व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. सो एक मच लेस दॅन इक्वल राहू शकत नाही, नन ऑफ द अबव नाही, ग्रेटर तर नाहीच. म्हणजे काय, मच लेस दॅन दॅट ऍट द इनलेट इवन दो द मास फ्लो रेट रिमेन्स कॉन्स्टंट. मास फ्लो रेट ऑलवेज कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय, मास फ्लो रेट जरी कॉन्स्टंट असला तरी व्हॉल्यूम हा तुमचा कमी होतो. कारण की आपल्याला माहिती आहे मास फ्लो रेट इज नथिंग बट द डेन्सिटी टाइम्स व्हॉल्यूम फ्लो रेट. माहिती ना, मास फ्लो रेट काय, डेन्सिटी 1 टाइम्स व्हॉल्यूम फ्लो रेट ऍट 1 इज इक्वल टू डेन्सिटी टाइम्स व्हॉल्यूम फ्लो रेट ऍट 2. क्लिअर. आता इथे काय होतंय बघा, आता इथे तुमची डेन्सिटी काय होते, वाढते, आणि व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. व्हॉल्यूम फ्लो रेट काय होतो, कमी होतो. सेम थिंग इज रिटन हिअर. ओके, मच लेस दॅन द एक्झिट. बरेचसे आन्सर त्या क्वेश्चन मध्येच आन्सर आहे त्याचं. नाउ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिफाईन्स. आता झिरोथ लॉ हा फंडामेंटल लॉ आहे. हे वाचण्याआधी झिरोथ लॉ काय आहे ते सांगून देतो. झिरोथ लॉ सेज दॅट, स्टेटमेंट खूप सोपं आहे त्याचं, पण त्याचा रिझन आणि त्याचं यूज कुठे आहे ते कळत नाही बऱ्यापैकी वेळा. स्टेटमेंट काय सांगतोय की कुठली बॉडी ए असेल, बॉडी ए, इफ इट इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम विथ बॉडी बी. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर 3 प्रकारचे इक्विलिब्रियम असतात. थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम अँड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. हे तिघं असतील जनरली. त्याच्यात इम्पॉर्टंट थर्मल इक्विलिब्रियम आहे. टेम्परेचर दोघांचे सारखे असतील. बॉडी ए अँड बॉडी बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर सेपरेटली. हे समजा मी आज चेक केलं तर हे दोघं सेम आले, यांचं टेम्परेचर सेम आलं, आणि मी उद्या ह्या बॉडी एचं आणि बॉडी सीचं टेम्परेचर चेक केलं आणि हे पण जर सेम आलं, तर याचा अर्थ असा आहे की बॉडी बी आणि बॉडी सी सुद्धा एकमेकांच्या सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. जरी ते एका वेळी सोबत नाहीयेत तरी पण बॉडी बी आणि बॉडी सी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. कारण याचं टेम्परेचर याच्याशी मॅच करतोय, याचं टेम्परेचर याच्याशी मॅच करतोय, तर या दोघांचं टेम्परेचर पण सेमच असणार, असं कोणी सांगितलं झिरोथ लॉने. If body A is in thermal equilibrium with B and body C is in thermal equilibrium with body A separately, then body B and body C are in thermal equilibrium. कुठे यूज होतो, थर्मोमीटर जे असतात त्यांना कॅलिब्रेट करण्यासाठी या लॉचा यूज केला जातो. जसं बघा, आता थर्मोमीटरला मला जर कॅलिब्रेट करायचंय म्हणजे काय, मर्क्युरी थर्मोमीटर मी घेतला, इंटरेस्टिंग आहे. मर्क्युरी थर्मोमीटर, मी प्लेन मर्क्युरी थर्मोमीटर घेतला, त्या ट्यूबमध्ये मर्क्युरी सोलो ट्यूब आहे मध्ये, मी इथे मर्क्युरी फिल केला आणि याच्यावरती आता मार्किंग नाहीये, माहित नाही कुठे 0 कुठे 100 आहे, माहित नाही. आता याला कॅलिब्रेट करायचंय. कॅलिब्रेट करणं म्हणजे काय, मार्किंग करणं. मला माहित नाही 0 कुठे आहे, तर मी कसं करतो कॅलिब्रेट, याला काय करणार मी, याला एका 0 डिग्री बाथ सोल्युशन मध्ये डीप करणार, आईस वॉटर सोल्युशन मध्ये. आईस वॉटर सोल्युशन इज 0 डिग्री सोल्युशन. टू फेज मिक्सचर पाहिजे हा, फक्त आईस पण चालणार नाही, फक्त वॉटर पण चालणार नाही. आईस पण पाहिजे आणि वॉटर पण पाहिजे. एका वेळी जर दोघं असतील तर ते 0 डिग्री असतं. ह्याच्यात मी याला डीप करणार. डीप केल्यावर काय होईल, हा जो मर्क्युरी हा कॉन्ट्रॅक्ट होईल, कारण की थंड आहे ना, ते हीट देऊन टाकेल. तो हीट दिल्यामुळे काय होईल, मर्क्युरी कॉन्ट्रॅक्ट होईल आणि मर्क्युरीची लेवल खाली येईल. 5-10 मिनिटांनंतर, 10 मिनिटांनंतर ती लेवल स्टेबल होऊन जाईल. आता ह्या लेवलला हा जो पॉईंट आहे हा 0 डिग्री इथे, याला मी इथे मार्करने मार्क करून देणार, या पॉईंटला 0 डिग्री सेल्सिअस. माझ्या काचेवरती एक मार्क मिळाला मला. आता मी काय करणार, याला काढून घेणार आणि याला दुसऱ्या एका बाथ मध्ये डीप करणार. त्याच थर्मोकपलला दुसऱ्या एका बाथ मध्ये बॉइलिंग वॉटर मध्ये डीप करणार. वॉटर इज देअर अँड इज बॉइलिंग आणि ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे वरून, तर 100 डिग्रीला बॉईल होतं आपल्याला माहिती आहे. आणि मग याला याच्यात डीप करणार. आता माझ्याकडे काय आहे, त्या काचेवरती एक खाली एक मार्किंग आहे. ह्याच्यात जसं डीप करेल तसा मर्क्युरी काय होईल, हीट ऍब्सॉर्ब करेल आणि एक्सपांड होईल आणि एक वरती लेवल मिळेल मला, बरोबर. एक वरची लेवल मिळेल. स्टेबल झाल्यानंतर एक लेवल अचीव झाल्यानंतर तिथून पुढे जातच नाही ते. म्हणजे आता इक्विलिब्रियम मध्ये आहे दोघं, हा मर्क्युरी आणि हे वॉटर इक्विलिब्रियम मध्ये आहे. इथे जर मला मिळेल तो मार्क मी करणार 100 डिग्री सेल्सिअस. ऑलरेडी मी इथे केला होता 0 डिग्री सेल्सिअस. 2 मार्क मला मिळाले. आता मी ही लेंथ मोजून घेणार आणि याच्या 100 इक्वल डिव्हिजन्स करणार. काय करणार, याचा सेंटर पॉईंट शोधणार म्हणजे 50 डिग्री झाला, याचा सेंटर शोधणार म्हणजे 75, इकडे 25, आणि अशा 100 डिव्हिजन्स केल्या तुम्हाला एक डिव्हिजन 1 डिग्रीची मिळेल. याला म्हणतात कॅलिब्रेशन प्रोसेस. म्हणजे बॉडी ए आणि बॉडी बी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. हे मी कॅलिब्रेशनच्या वेळेस केलं. मर्क्युरी हा पॅक केला, याला लेबलिंग केलं, पॅकिंग केलं बॉक्समध्ये आणि सेल करायला देऊन दिलं. तुम्ही परचेस केला आणि तुम्ही घरी आले,
आणि तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनचं टेम्परेचर मोजण्यासाठी याला डिप केलं ऍप्लिकेशनमध्ये. समजा तुम्ही तुमच्या घरातल्या दुधाचं टेम्परेचर तुम्हाला मोजायचं आहे, त्या मिल्कमध्ये तुम्ही याला काय केलं, डिप केलं. आता मिल्क 70 डिग्रीला आहे, तर हा मर्क्युरी इथे 70 डिग्रीला आला. आता हा याच्यात इक्विलिब्रियम मध्ये आहे. किंवा तुम्ही याला 0 डिग्रीच्या याच्यात डिप केला असं समजून घेऊ आपण, समजून घेण्यासाठी 0 डिग्रीमध्ये डिप केला तर 0 डिग्री दाखवेल. म्हणजे त्यावेळेस हा आधी इथे 0 डिग्री सोबत जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये होता, तेव्हा हा आता इकडे ह्या 0 डिग्री सोल्युशन सोबत इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे हे दोघं 0 डिग्रीचे जे सबस्टन्सेस आहेत हे एकमेकांसोबत इक्विलिब्रियम मध्ये होत आहेत, असं आपण म्हणू शकतो. ह्याचाच म्हणूनच झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला दिस इज द बेसिस फॉर टेम्परेचर मेजरमेंट असं म्हटलं जातं. हे त्याच्या मागचं कारण आहे, ज्याच्याने आपण कॅलिब्रेशन करू शकतो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरून. आपण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा थर्मोमीटर वापरत असतो त्यावेळेस आपण झिरोथ लॉ वापरत असतो. कारण की आपल्याला कसं कळतं की ह्या लेवललाच 70 डिग्री आहे किंवा ह्या लेवललाच 100 डिग्री आहे, हे कसं कळतं? आपण हे अजून म्हणजे आपण हे आधीच्या त्याने जे कॅलिब्रेशन प्रोसेस करताना जो इक्विलिब्रियम प्रोसेस केली होती ती आणि आत्ताची इक्विलिब्रियम प्रोसेस या दोघं आपण सेम आहेत असं आपण अजून करतो. कशाच्या बेसिसवरती? झिरोथ लॉ ऑफच्या नॉलेजच्या बेसिसवरती. सो इट गिव्स द बर्थ टू द प्रॉपर्टी कॉल्ड एज, or it is a basis for the temperature measurement. It is a basis for temperature measurement. So zeroth law defines temperature. हे मी ते diagrammatically represent केलेले already. There is one more. An artificial satellite revolves around the earth with the relative speed of 800 meters per second. If the acceleration due to gravity is 9 meters per second square and gravitational force is 3600 newtons, then the mass of the satellite is. आता ह्याचा या थर्मोडायनामिक्सशी काही संबंध नाहीये. आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतोय. लेट्स से दिस इज युअर अर्थ अँड दिस इज युअर सॅटेलाइट. ठीक आहे, हा काय करतोय, या अर्थच्या अराउंड काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. काय काय दिलेलं आहे बघा, हॅव्हिंग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे टँजंट टाकली मी इथे, तर इथली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे त्याची, 800 मीटर्स पर सेकंड. इफ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर, तर याच्यातली इथलं याच्यावरती कंटिन्युअसली खालच्या डायरेक्शनला 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा जी ऍक्ट होतोय. जीची व्हॅल्यू किती दिली आहे, जनरली आपण 9.81 म्हणतो, त्याने 9 दिलेली आहे. ठीक आहे, अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 3600 न्यूटन. आता याला खालच्या डायरेक्शनला ग्रॅव्हिटी याला ओढणार आहे, याला एक खालच्या डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंटिन्युअसली याच्यावरती काम करतोय, आणि तो किती आहे, 3600 न्यूटन. देन द मास ऑफ द सॅटेलाइट इज व्हॉट. त्याने विचारले या सॅटेलाइटचं मास किती आहे. तर याच्यात ह्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा काही संबंध नाहीये, यूज नाही इथे. आपल्याला क्लिअरली इथे दिसतंय ना, फोर्स माहिती आहे, फोर्स इक्वल टू एम ए. व्हॉट सेकंड लॉ सांगतो आपल्याला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. व्हॉट इज ऍक्सलरेशन हिअर, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फोर्सची व्हॅल्यू किती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू 3600. मास किती आहे काढायचं आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, 9. सो 3600 डिवाइड बाय 9, 400. 9 4 जा 36, सो 400 kg आन्सर येणार. मास आहे ते, मास ऑफ दी सॅटेलाइट इज 400 kg. कुठे आहे आन्सर नंबर 3. हे जे आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, दिस इज नॉट निडेड हिअर, इट हॅज नो यूज हिअर. ह्याच्याने तुम्ही रिलेटिव्ह स्पीड वापरून सेंट्रिपिटल फोर्स काढून तुम्ही हे व्हेरीफाय करू शकतात की बरोबर आहे की नाही. ठीक आहे, दॅट इज होमवर्क, 400 kg. ओके, so that is how we have completed this today's session. As I said in the previous session, we have launched our RTO AMVI preparation batches. First is Arambha batch, which is for prelims and which is already been started on the app. You can download our app, बोधनिधी नावाचा ॲप आहे. तुम्ही याला प्ले स्टोअर किंवा ॲपल iOS वरनं पण ॲपल स्टोअर वरनं पण डाउनलोड करू शकतात. याला वेबवरती आपण लॅपटॉपवरती तुम्ही बघू शकता ऍक्सेस. त्याची फीज आहे 3000 रुपये तुम्हाला आता पडते. प्रिलिम्स बॅच आहे, त्याच्यात आपण प्रिलिम्सचा सिलेबस बघणार आहोत. नंतर सेकंड बॅच आपण लॉन्च केली आहे, ती आहे मेन्स बॅच, दॅट इज संकल्प. याच्यात आपण मेन्सचा जो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत. आणि जर ज्यांना कोणाला दोघं बॅचेस एकत्र घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला डिस्काउंटेड प्राइसमध्ये समर्पण बॅच आहे, जिच्यात तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोघांचा सिलेबस एकत्र मिळेल. ह्याच्यासोबत आपण नोट्स देणार आहोत, चांगल्या फॅकल्टी आपल्याकडे आहेत. तुम्ही याला 1 वर्षासाठी किती वेळा बघू शकतात, त्याच्यात टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, जेवढं शक्य असेल तेवढं आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. हे लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच मला फीडबॅक तुमचा कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. आय होप यू एन्जॉयड दिस सेशन. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. टेक केअर, गुड डे, बाय बाय.